शेतकरी आणि बंधू आणि भगिनींनो, माझं नाव महेश मुंडे आहे. म्हणजे मी भरड धान्य म्हणजे जे आपण ज्वारी, बाजरी, नाचणी आणि 5 अजून जे पॉझिटिव्ह मिलेट्स असतात म्हणजे वरई, बगर, राळं, त्याच्यानंतर सावा, सामा आणि कोदो असे 9 प्रकारचे भरड धान्य असतात. त्याच्याविषयी थोडीशी माहिती देणार आहे. आपण वरई आणि बगर हे ऐकलेलंच आहे, राळा ऐकलेलं आहे, कोदरा, सावा, सामा नाही ऐकलेलं, ज्वारी, बाजरी, नाचणी आणि प्रोसो म्हणजे त्याला आपण वरई म्हटलं जातं. असे सगळे भरड धान्य आहेत. त्याचे मूल्यवर्धित पदार्थ म्हणजे त्याच्यापासून वेगवेगळे पदार्थ बनवले जातात, जे सकाळच्या नाश्त्यापासून ते संध्याकाळच्या जेवणापर्यंत. आणि हे सगळे जे काही मिलेट्स आहेत म्हणजे ज्वारी, बाजरी, नाचणी किंवा वरई, बगर, सामा हे सगळे ग्लुटेन फ्री आहेत. त्याचे थोडे काही हेल्थ बेनिफिट आहेत की त्याच्यामध्ये न्यूट्रिशनल व्हॅल्यू चांगला असतात. म्हणजे जसं आपण प्रोटीन असेल किंवा आयर्न, झिंक, कॅल्शियम असेल किंवा महिला जेव्हा गरोदर असते त्यावेळेस आयर्न आणि झिंकची खूप गरज असते, तर त्यावेळेस आपण सेरोलेक वगैरे अशा गोष्टी खातो की ज्या बायोफोर्टिफाय केलेल्या असतात. तर त्याच्याऐवजी आपण हे भरड धान्याचे जे पदार्थ खाल्ले तर त्याचा जास्तीत जास्त बेनिफिट होतो. म्हणजे भरड धान्य मिळतात कुठं, तर हे भरड धान्य आपल्या शेतामध्येच ग्रो केले जातात. पूर्वी जर बघितलं असेल तुम्ही 1960 सालाच्या आधी की पूर्वी आपण हेच खात होतो. म्हणजे आपल्या आजोबांना किंवा आपले म्हातारे जे वयस्कर लोक असतात घरामध्ये त्यांना जर तुम्ही विचारलं की राळं, वरई, बगर किंवा कोदरू, सावा, सामा जर त्यांना माहिती असेल की हे कुठं म्हणजे कसं असतं काय हे त्यांना माहिती होतं. पण आपल्याला जसं 1960 साली जशी हरित क्रांती झाली त्याच्यानंतर ते खूप कमी प्रमाणात आपण गेलं आणि आता तर म्हणजे नामविशेष झालेले ते दिसतच नाही कुठं. म्हणजे फक्त माहिती आहे आपल्याला की वरई आणि वगैरे आपण ती फक्त नवरात्रामध्येच खाल्ली जाते. म्हणजे त्याचं प्रोडक्शन कसं होतं, कशी पिकं घेतली जातात, किती दिवसाचं पीक असतं किंवा त्याच्यापासून कुठले कुठले पदार्थ बनवले जातात, मग त्याच्यामध्ये कुठली वरई खाणे चांगल्यात असतात आता की पॉलिश किंवा आपल्याकडे जे असते ती पूर्णपणे आपण पॉलिश वगैरे असतो तेच खातो. आणि ज्यावेळेस आपण तांदूळ खायला जातो तर त्यावेळेस आपण काय करतो, आम्हाला हातसडीचा तांदूळ पाहिजे. नाही बरेच जण मागतात की आम्हाला हातसडीचा पाहिजे, कारण त्यांना माहिती की त्या तांदळाला हातसडीच्या तांदळावर सगळ्या ज्या न्यूट्रिशनल व्हॅल्यू असतात किंवा त्याच्यामध्ये जे काही हेल्थ बेनिफिट असतात तर त्या तांदळामध्ये असतात, त्याच्यामुळे आपण तो तांदूळ प्रेफर करतो. पण जर आपण भरड धान्य म्हणजे जसं आपण वरई वगैरे खाणार असलो तर त्यावेळेस आपण पांढरी शुभ्र खायला हे करतो. पण त्याच्यामध्ये आपण जेव्हा म्हणजे वरई वगैरेमध्ये सांगतो की आम्ही डायटरी फायबर्स चांगले असतात किंवा पोषण मूल्य त्याच्यामधली चांगली असतात, पण ऐकत नाही आपण, कारण आपल्याला ते पांढरे खायची सवय लागलेली असते, आपण त्याच्यामुळे ती खातो. पण त्याच्यामध्ये काही कुठलंही नसतं. म्हणजे जे काय आपण सांगतो डायटरी फायबर, प्रोटीन, आयर्न, झिंक, कॅल्शियम आहे तर ते त्याच्यामध्ये कुठलंही राहत नाही. म्हणजे शक्यतो आपण ज्यावेळेस नवरात्र किंवा उपवासाच्या काळात जेव्हा बगर किंवा वरई खातो तर ती आपण अनपॉलिश म्हणजे जी थोडीशी काळपट असते तर ती प्रकार जास्तीत जास्त खावी असं असतं. त्याच्यामध्ये मग त्याच्यापासून म्हणजे आमच्याकडे आता सध्या साधारण मी माझा उरळी कांचनला प्लांट आहे, आम्ही बऱ्याचशा गोष्टी हे करतो म्हणजे मूल्यवर्धित करतो. त्याच्यामध्ये आता सध्या लाडू आहे म्हणजे ज्वारी, बाजरी, नाचणी आणि राळ्यापासून बनवलेला आहे. त्याच्यानंतर त्याचे बिस्किट आहे ज्वारी, बाजरी आणि नाचणी, त्याच्यात कुठलाही गहू किंवा मैदा नाही अजिबात. त्याच्यानंतर नाचणीच्या शेवया आहेत, ज्वारी, बाजरी आणि सगळे 9 प्रकार. म्हणजे आता स्लाइड नाही दाखवलं असतं तुम्हाला की प्रत्येक पीक कसं दिसतं. 9 प्रकारचे म्हणजे 12 प्रकारचे भरड धान्य आहेत भारतामध्ये. आणि लकीली पुढच्या वर्षी आपण इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट्स म्हणजे आंतरराष्ट्रीय भरड धान्य महोत्सव आपण हे साजरे करणार आहे आपलं इंडियामध्ये. कारण पूर्ण जगाला आपण दाखवणार आहे की भरड धान्य काय असतात. ती एक आपल्याला संधी मिळणार आहे पुढच्या वर्षी अख्ख्या जगाला दाखवायची की हे एवढ्या प्रकारचे भरड धान्य त्याचे वेगवेगळे मूल्यवर्धित पदार्थ होतात असं एक संधी असणार आहे. आणि ह्याच्यामध्ये मग वेगवेगळे भरड धान्य जे आमच्याकडे आता जे पदार्थ आहेत साधारण 70 ते 80 पदार्थ आहेत. आणि आता खूप डिमांड झाली म्हणजे भरड धान्याला आता शहरांमध्ये त्यांचे काही लाईफस्टाईल डिसीज आहेत. म्हणजे आपल्याला टाईप 2 डायबिटीस नावाचा एक डिसीज आहे, त्याच्यानंतर हे ओबेसिटी आहे, त्याच्यानंतर कॅन्सर आहे, असे जेवढे आपल्याला आजार आहेत की हायपरटेन्शन असेल किंवा बीपी असेल असे जे वेगवेगळे आजार आहेत तर त्याच्यासाठी हे भरड धान्य खूप फायदेशीर आहे. हे जे शहरातले लोक आहेत त्यांना माहीत झाले का माहिती झाले की वेगवेगळे जे ते न्यूट्रिशनिस्ट असतील किंवा वेगवेगळे लोक त्यांच्या कम्युनिटीमध्ये म्हणजे समजा आपण भरड धान्याने मला फरक जाणवला म्हणून मी त्याचा बिझनेस चालू केला किंवा माझ्या 4-5 मित्रांना किंवा फॅमिलीमध्ये आम्ही ते दिलं, त्यांनी 4-5 जणांना असा प्रचार प्रसार झाल्यामुळे त्याची डिमांड खूप वाढत चालली आणि वेगवेगळे लोक काम करतात त्याच्यामध्ये आता. आणि
मग हे जे आमच्याकडे आता सध्या 70 ते 80 प्रोडक्ट आहेत, त्याच्यामध्ये मग सकाळच्या नाश्त्यापासून ते संध्याकाळच्या जेवणापर्यंत. आता हे सगळं झालं की हे पदार्थ आहेत, हे भरडधान्य आहेत, सगळं आहे. हे अजून तुम्ही ऐकलंय का हे भरडधान्य? भरडधान्यामध्ये फक्त वरई आणि नाचणी ऐकली असते, सॉरी वरई आणि भगर ऐकली असेल. आणि ते पण तुम्ही म्हणाल की आता बघ वरई आणि भगर एकच आहे, तुम्ही वेगळं काय सांगता? वरई आणि भगर हा दोन्ही वेगवेगळा प्रकार आहे. दिसायला सेम असल्यामुळे आपण म्हणतो की वरई आणि भगर. मी आणलेले आहेत काही प्रॉडक्ट, नंतर झाल्यानंतर आपण कार्यक्रम तुम्हाला दाखवेल मी की वरई आणि भगर याची दोन्ही पिकं वेगवेगळी असतात. फक्त दिसायला ते पांढरं असतं म्हणून आपण म्हणतो की वरई आणि भगर एकच. राळा ऐकलं असेल तुम्ही, किती जणांनी ऐकलं राळू? राळा ऐकलं असेल. बाकी अजून कोदरू किंवा सावा सामा ते तर ऐकलंच नसेल. पण ह्याला खूप डिमांड झाली आहे शहरा भागांमध्ये, आता खूप मोठ्या प्रमाणात डिमांड आहे. आत्ता सध्या भरडधान्य पुणे जिल्ह्यामध्ये जो आदिवासी पट्टा किंवा आपण जो मावळाचा भाग म्हणतो, मावळ, मुळशी, वेल, बोरवेलला, त्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर घेतली जाते आणि प्रोसेस करून वेगवेगळ्या माध्यमातून कन्झ्युमरपर्यंत पोहोचवली जाते. ह्याला आपण आधी गरिबांचं अन्न म्हणायचो आणि आता ते श्रीमंतांचं अन्न झालेलं आहे. कारण हे पूर्वी श्रीमंत खात नव्हते, गरीब लोक खायची जास्त. पण आता ते उलट झाले आणि त्याची डिमांड जास्त झाल्यामुळे त्याचे रेट पण हाय. म्हणजे साधारण वरई आणि भगर तुम्ही घ्यायला गेला तर 120-200 रुपये किलो वगैरे मिळते. जसं जसं ऑर्गॅनिक असेल, नॅचरल असेल त्याच्यानुसार मिळते. ह्याला मार्केट कुठे आहे आता? मार्केट वेगवेगळे बऱ्याचशा प्लॅटफॉर्मवर सध्या आहे. म्हणजे जसं वेगवेगळे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहेत, ॲमेझॉन असेल किंवा त्याच्यानंतर स्नॅपडील वगैरे किंवा फ्लिपकार्ट असेल किंवा आता किसान कनेक्ट सारखा एक प्लॅटफॉर्म असेल त्याच्या माध्यमातून असेल. असे भरपूर प्लॅटफॉर्म आहेत सध्या आता उपलब्ध. त्याच्या माध्यमातून तुम्ही तिथं सेल करू शकता किंवा आम्ही डायरेक्ट सोशल मीडिया मार्केटिंग केल्यामुळे डायरेक्ट कस्टमरपर्यंत. कारण हा जो कस्टमर्स आहे तो पूर्ण इलाइट म्हणजे खूप हाय क्लास आहे की तो त्याला पाहिजे असेल तर गुगलवर सर्च करतो. मला मिलेट जरी सर्च केलं तरी तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी येतात. त्याच्यात तुम्ही म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून करू शकता. किंवा आता ज्वारी, बाजरी आणि नाचणी, ज्वारी आणि बाजरी आपल्याकडे पण येत नाही, करत पण असतील या भागामध्ये भरपूर होते. पण त्याचे पण मूल्यवर्धित पदार्थ आहेत. म्हणजे ज्वारीपासून पोहे, त्याच्यानंतर इडली रवा आहे, उपमा रवा आहे, त्याचे लाडू आहेत, ज्वारीचे बिस्किट आहेत, त्याच्यानंतर त्याचा ब्रेड पण बनवतात किंवा पाव बनवतात. असे वेगवेगळे पदार्थ तुम्ही बनवून म्हणजे स्वतः करू शकता. ते एक अपॉर्च्युनिटी आहे आता. त्याच्यासाठी तुम्हाला बरेचसे प्रशिक्षण केंद्र आहेत. बारामतीला केविक आहे, तिथं आहे. जर तुम्हाला जास्तच एक्सपर्टमध्ये पाहिजे नसेल तर हैदराबादला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मिलेट रिसर्च म्हणून आहे किंवा पुण्यामध्ये एक इन्स्टिट्यूट आहे, तिथं पण मिळतं. बिटकॉनमध्ये पण मिळतं की भरडधान्यावर, किंवा केविके नारायणगावमध्ये पण आहे. अशा वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही घेऊ शकता. किंवा सोलापूरला एक जे रिजनल लेवलचं आपलं सेंटर आहे रिसर्च स्टेशन, तिथे सुद्धा तुम्हाला त्याचे प्रशिक्षण मिळू शकतं. आणि ऑनलाईनच्या माध्यमातून किंवा जर तुम्ही आता आम्ही 9च्या 9 पदार्थांवर काम करतो आहे सध्या, 9च्या 9 ग्रेन्सवर. आणि सध्या आम्ही बाहेरच्या देशांमध्ये पण ते एक्सपोर्ट करतो. युरोपियन कंट्रीज असतील किंवा अमेरिका असेल. आणि ते सगळं आम्ही फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम किंवा ह्याच्या माध्यमातूनच. आमचे काही पेजेस आहेत त्याच्यामध्ये, ॲग्रोजी ऑर्गॅनिक्स आणि मिलेट्स नाव म्हणून असा ब्रँड आहे. त्या ब्रँडच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचतो. तिथून ऑर्डर मिळतात. इंडियन पोस्ट किंवा VRL असेल किंवा DTDC असे वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहेत, त्याच्या थ्रू कस्टमरपर्यंत पोहोचतं ते सगळं. त्याच्यानंतर काही न्यूज आर्टिकल आले, त्या न्यूज आर्टिकलपर्यंत बऱ्याचशा लोकांपर्यंत पोहोचलो. म्हणजे शहरांमधल्या लोकांपर्यंत तो वाचक वर्ग जास्त आहे. वेगवेगळ्या त्यांच्याकडून काय ऑर्डर जनरेट झाला, त्यांना फायदा झाला त्याचा. आणि हे मिलेट्स इथे डायबिटीससाठी खूप चांगले. म्हणजे ह्याच्यात ग्लुटेन नसल्यामुळे काय होतं की जेव्हा तुम्ही म्हणजे डायबिटीस लोकांना बघितलं असेल, ज्याला डायबिटीस असेल त्यावेळेस डॉक्टरांकडे गेलो ते सांगत असते की जेव्हा त्याची शुगर लेवल 400, 450, 500 होती त्यावेळेस किंवा 300, 350 होती त्यावेळेस डॉक्टर त्याला सांगतात की तू तांदूळ आणि गहू खाऊ नकोस. तांदूळ जर गहू खाल्ला नाही तर मग ऑप्शनमध्ये काय राहतं, काय खायचं काय, त्याच्यापुढे प्रश्न तयार होतो. त्यावेळेस तुम्ही भरडधान्य खाल्ले पाहिजे. म्हणजे ऑप्शन म्हणून नाही, भरडधान्य फक्त डायबिटीसवाल्यांनीच नाही, सगळ्यांनीच ओव्हरऑल जे हेल्थ कॉन्शियस आहे सगळ्यांनीच खाल्ले पाहिजे. का खाल्ले पाहिजे? त्यात ग्लुटेन म्हणजे ग्लायसेमिक इंडेक्स म्हणतो तो खूप कमी असतो. म्हणजे जेव्हा तो आपण जे खातो ते भरडधान्य खातो तर त्याच्यात GI कमी असल्यामुळे त्याचं जे खाण्यातलं जे काय रूपांतर होतं ते सुक्रोजमध्ये नाही होत, जेणेकरून तुमच्या बॉडीतली जी काय शुगरची लेवल असते म्हणजे रक्तातली शुगरची लेवल असते ती बॅलन्स राहते. म्हणून बरेचसे लोक डायबिटीससाठी म्हणजे आता खूप मोठे मोठे कन्सल्टंट आहे, आपल्याला आता माहिती नाही अजून की फ्रीडम फ्रॉम डायबिटीस अशा इनिशिएटिव्ह आहेत. डॉक्टरांनी स्वतः
स्पेशल चालू केलं ना, त्याच्यावर हजारो लोक त्यांना जॉईन केले. तिथं पण हे मिलेट्सच दिले जातात तुम्हाला. ते कसं होतं की शहरातल्या लोकांना वाटतं हे कुठं ग्रो केलं जातं, पण हे त्यांना माहित नाही की हे शेतातनंच येत आहे. ह्याच्यात अशी केमिकल प्रोसेस करून किंवा कुठं फोर्टिफिकेशन किंवा कुठलं काही काढून एखाद्या पिकातलं काढून दुसऱ्या पिकामध्ये हे असं काही फोर्टिफिकेशन वगैरे केलं जात नाही. हे शेतात ग्रो केलं जातं, तिथंच प्रोसेस केलं जातं वेगवेगळ्या प्रोसेसरमध्ये आणि ते नंतर शहरात येतात. असे सगळे पूर्ण व्हॅल्यू चेन येतात मिलेट्समध्ये. त्यातले आम्ही एका पार्टवर सध्या काम करतो. उरळी गांशांमध्ये आता आम्ही सध्या नुकतंच आता पश्चिम महाराष्ट्रातला पहिलाच प्लांट होईल की जिथं भगर आणि आम्ही वरई, राळं हे जे काय 9 प्रकारचे धान्य आहेत त्याचं प्रोसेसिंग चालू करतोय. नेक्स्ट वीकमध्ये ते चालू होऊन जाईल, जेणेकरून आमचा उद्देश हा आहे की लोकांनी जास्तीत जास्त कन्झम्पशन म्हणजे खाल्लं पाहिजे आणि मग जेणेकरून मग शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कल्टिवेट करता आलं नाही. कारण भरड धान्य आम्ही म्हणतो की भरड धान्य हे तुमच्यासाठी पण चांगले, पृथ्वीसाठी पण चांगले आणि शेतकऱ्यांसाठी पण चांगले. कारण तुमच्यासाठी म्हटलं की हेल्थ बेनिफिटच्या दृष्टिकोनातून चांगले की जे माल न्यूट्रिशन आहे, कुपोषणासारखा विषय असेल. आपण ते सेवालक किंवा कोलॅप्स वगैरे खायला घालतो लहान मुलांना, त्याच्याऐवजी जर तुम्ही ज्वारी, बाजरी, नाचणी त्याचं किंवा नाचणीचं तुम्ही सत्व म्हणा तेच असतं त्याच्यामध्ये. म्हणजे कसं हायफाय थोडं मेडिकलमध्ये ब्रँड बनवलं त्याच्यामुळे आपण ते त्याच्याऐवजी तुम्ही हे जर खायला घातलं मुलांना, लहान मुलांना किंवा गरोदर महिला असतात त्यांना जेव्हा गरज असते आयन झिंक त्यांच्या डेव्हलपमेंटमध्ये, तेव्हा तुम्ही भरड धान्य जरी खायला घातले तरी त्याची डिमांड म्हणजे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त ग्रो करावं लागेल. आता खूप म्हणजे कोकण किंवा आदिवासी पट्ट्यामध्येच होत आहे. तर आमचा प्रयत्न आहे की ह्या भागामध्ये आपला जो काय हा पश्चिम महाराष्ट्राचा भाग आहे, आता KVK बारामती असेल ते खूप इनिशिएटिव्ह घेतात. म्हणजे त्यांच्या KVK मध्ये दरवर्षी जर कृषकला तुम्ही गेला तर सेपरेट गेली 3 वर्ष झाले ते सेपरेट प्लॉट करतात. भरड धान्याचा तुम्ही बघितलं असेल ते साधारण एका एकरामध्ये करतात. त्यांचा उद्देश तोच की ते बघून ऍटलिस्ट शेतकऱ्यांनी 1-2 शेतकऱ्यांनी तरी चालू करावं की हे भरड धान्य ग्रो करण्यासाठी. असे बरेचसे इनिशिएटिव्ह घेतात लोक. त्याच्यानंतर म्हणजे ह्याच्यामध्ये व्यवसाय करायची सुरुवात कोणाला करायची असेल तर एखाद्या भरड धान्यापासून करा. ज्वारी पकडली किंवा नाचणी घेतली तुम्ही किंवा एखाद्या त्यातलं कुठलं वरई किंवा भगर जरी घेतली तुम्ही तरी चालेल. आणि त्याच्यापासून वेगवेगळे तुम्ही पदार्थ म्हणजे घरी सुरुवात जर घरातनच जर केली, एखादं आवड असेल कोणाला कुकिंगची महिलांमध्ये तर तुम्ही त्याची बिस्किटं करून पाहू शकता किंवा त्याचं तुम्ही ब्रेड म्हणा किंवा केक म्हणा त्याचा, असं जर छोटे छोटे प्रयोग करून तुम्ही त्याचं व्यवसायात रूपांतर होऊ शकतं. आता शहरांमध्ये खूप हे फॅड आहे, म्हणजे शहरांमधल्या महिला खूप करतात. आता सध्या मी कालच आमचं बोलणं चालू होतं, एक महिला आहे पुण्यामध्ये की त्यांनी हे जे काही 5 धान्य म्हणजे वरई, बगर, राळं, सावा, सामा तर त्याच्यापासून त्यांनी बिस्किट आणि ब्रेड चालू केले. कारण प्रत्येक जण आता हेल्थ कॉन्शियस बनत चालला की मला हेल्दी काहीतरी पाहिजे. ते त्याच्या सकाळच्या नाश्त्यापासून ते संध्याकाळच्या जेवणापर्यंत कुठलीही गोष्ट म्हणजे त्याला ब्रेकफास्ट पण हेल्दी पाहिजे नाही. आपण जो रवा खातो तो गव्हाचा असतो, त्यात ग्लुटेन असतं. ग्लुटेन असल्यामुळे तो आपस त्याचं खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे बऱ्याच जणांना आता सेलिक डिसीज म्हणून आला की जो ग्लुटेनची ॲलर्जी असते. काही लोकांना कळतच नाही शेवटपर्यंत की मला सगळं बरं वाटतं पण कधी चक्कर येणं काय, बॉडी चेकअप केली की सगळं व्यवस्थित असतं म्हणजे सगळं BP स्टेबल असतो सगळं, पण त्यांना माहित नसतं की तुम्ही राईस आणि गहू आणि तांदूळ खाल्ल्यामुळे तुम्हाला ग्लुटेनची ॲलर्जी ही आयडेंटिफाय लवकर होत नाही. बरेचसे आजार असतात आपल्याला, पण ते असे कारण असंच तो की म्हणजे आम्ही बारामतीला असताना एक सांगितलं होतं म्हणजे शेतकऱ्यांनीच सांगितलं होतं की त्याला बरेच दिवस ते आयडेंटिफाय झालं नव्हतं की तो व्यवस्थित काम करायचा पण त्याला त्रास जाणवला होता. पूर्ण टेस्ट करायचा बॉडी काहीच निवड नव्हतं. त्याला नंतर काही कालानंतर कळालं की त्याला राईस म्हणजे तांदूळ आणि गहू खाल्ल्यामुळे त्याला त्रास होतो. त्याने तो बराचसा स्किप करत चालला. म्हणजे भरड धान्यापासून तुम्ही वेगवेगळे बनवू शकता. रवा पण करतो आम्ही त्याचा, तर रव्याचा तुम्ही शिरा किंवा उपमा करू शकता. त्याचे नूडल्स आहेत, त्याच्या शेवया आहेत किंवा त्याचे पोहे पण आहेत. अजून बरेचसे नूडल्स मध्ये आहे, पास्ता आहे त्याच्यानंतर त्याचा जो पिझ्झा बेस आहे. असे वेगवेगळे त्याच्यासाठी खूप म्हणजे तुम्ही इनिशियली एक जरी घेऊन केलं तरी हे एवढे जरी पदार्थ एकाचे बनवले तरी खूप म्हणजे मार्केट मोठं आहे त्याच्यासाठी. बाकी काय तुम्हीच साधा विचारा, मी सांगायला काही प्रश्न आहेत का तुम्हाला? सर भरड धान्यामध्ये आपले रेग्युलर जे बियाणे वगैरे असणार आहे ते आपले रेग्युलर असणारे काय काही वेगळा प्रकार आहे की ह्याचे बियाणे वेगळे असतात जरा. म्हणजे वरई आपण जी आपल्याकडे ती पूर्ण पॉलिश पांढरी असते, पण त्याच्याकडे राळं पाहिलं का ते आपल्या पक्ष्यांना लव बर्ड्सला घालायला घालतात, सेम तसंच असतं वरई आणि वगैरे. त्याच्यावरचं कवर असतं
ते प्रोसेसिंग करून कवर काढलं जातं. ती थोडीशी किचकट प्रोसेसिंग आहे, 5 स्टेजमधून जाते ती. तेव्हा तुमच्या हातामध्ये ते पांढरं राळ आलेलं असतं, कारण ते शेतकऱ्यांकडून एक साधारण 40-45 रुपये किलोनी येतं. जे आपण जे लवबर्सला देतो ते पिवळ्या कलरचं. पिवळ्या कलरचं. आणि त्याचं जे प्रोसेस म्हणजे पूर्ण राईस होतो त्याचा प्रोसेस केल्यानंतर त्याचं बियाणं वेगळं आहे. तसं व्यावसायिक शेतकऱ्यांना परवडण्यासारखं आहे का मग व्यावसायिक शेती करायचं? परवडण्यासारखं आहे. डिमांड खूप वाढत चालली, फक्त प्रोसेसिंगला प्रॉब्लेम येतो थोडासा. म्हणजे जर आता आहे साधारण छोटी मशिनरी डेव्हलप झालेली, तुम्हाला सर सांगतीलच की गव्हर्नमेंटमधून एक स्कीम आहे सर, तर नॅशनल न्यूट्रिशन मिशनमधून एक मशिनरी मिळते स्कीममधून. तर ती एक जरी मशीन घेतली तरी तुमचं प्रोसेस होऊ शकते त्याच्यामध्ये. ते वर्केबल आहे. फक्त काय होतं की तुम्हाला अपॉर्च्युनिटी म्हणजे जर तुम्हाला संधीचं सोनं करता आलं पाहिजे. आता पुण्यात जर तुम्ही गेला ना तर साधारण ते भरडधान्य म्हणजेच ज्वारी बाजरी नाचणी जर तुम्ही 150-200 रुपये किलो आहे, दोरबजी आणि जे मोठे मोठे स्टोअर्स आहेत तिथं, आणि तुम्ही खात नाही. आपल्या वेळी फक्त बघारांवर आपण फक्त एकादशीलाच खातो, म्हणजे बाकीच्या दिवस खाणं खूप गरजेचं असतं, ते खात नाही आपण, असं होतं आपल्याला. तुम्ही ते रेग्युलर डाएटमध्ये जर चालू केली तर त्याचा खूप हेल्थ बेनिफिट खूप चांगला होतो. पण ती पांढरी वगैरे शक्यतो टाळायची. आता मिळत नाही आपल्याकडे, ते हळूहळू होईल. आता ट्रेंड ती चेंज होत चालली आता. आम्ही पण आता बघतो की आम्ही फक्त नवरात्र आणि मागच्या वर्षी चालू केलेला आम्ही हा बिझनेस, तेव्हा आम्ही फक्त नवरात्र आणि एकादशी टायमालाच होती. पण आता वर्षभर डिमांड झाली की लोकांना वर्षभर पाहिजे. आणि जे डायबिटीसवाल्यांना आहे तर त्यांनी हे 5 धान्य जर खाल्ले, श्रीधान्य म्हणतात त्याला, 5 धान्य पॉझिटिव्ह, किंवा मिलेट्स म्हणतात त्याला पॉझिटिव्ह 5, तर ते तुम्ही 5 दिवस म्हणजे 7 दिवसमध्ये अल्टरनेट डे जरी खाल्ले त्याचं आंबील किंवा त्याचं तुम्ही भात वगैरे करून, तर तुमची जी शुगरची लेवल आहे ना ते आपोआप म्हणजे बॅलन्स होईल. म्हणजे जे कुणाची शुगर 300, 350, 400 असेल. कारण हे डॉक्टर सुद्धा आता म्हणजे बरेचसे मेडिसिन देऊन वैतागले की कंट्रोल होतं, तेवढ्या पुरतच कंट्रोल होतं. त्यांनी जर मधीच एखादा जर पेढा खाल्ला तर पूर्ण एकदम त्याची शुगर हाय लेवलला जाईल, मग त्यावेळेस कंट्रोल नाही करू शकत. त्याच्यामुळे काय झालं की लोकांचं भरडधान्यावर जास्त विश्वास झाला, कारण बरेचसे लोक मग पब्लिसिटी करतात किंवा माझी शुगर त्यांनी. बरेचसे जी पुण्यातली शहरात आम्ही आता आम्ही बऱ्याचशा लोकांकडे जातो ना ऑर्डर द्यायला वगैरे, आम्ही बऱ्याचशा एक्झिबिशनच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोहोचतोय. भीमतडी असेल किंवा पुनवडी, बरेचसे एक्झिबिशन पुण्यामध्ये असते, तिथं आम्ही जातो. त्यावेळेस ते घेऊन जातात प्रॉडक्ट, त्यांना त्याचा बेनिफिट होतो, परत नंतर मागवतात. आणि त्यांच्या म्हणजे आसपास म्हणजे शेतकरी म्हणजे त्यांच्या फॅमिलीमध्ये म्हणा किंवा मित्रांमध्ये सांगतात किंवा ह्याचा बेनिफिट खूप चांगला होतो. असं माउथ पब्लिसिटी पण भरपूर होती. पण आता काय झालं, डिमांड आणि सप्लाय, म्हणजे सप्लाय कमी व्हायला लागला आणि डिमांड जास्त व्हायला लागली, मग ऑफकोर्स प्राइस वाढायला लागली. आता आपल्यासारखा माणूस काय विचार करणार आहे सामान्य की बाबा 120 आणि 130 रुपये किलोचं कशाला खाऊ, तो तांदूळ मिळतोय मला 50 रुपये किलोनी, काय थोडा वेळ त्रास होईल, अशी मानसिकता. पण भरडधान्य ग्रो करायला शेतकऱ्यांना फक्त खुरपणी करावी लागते आणि काढणी करावी लागते, ह्या 2च गोष्टी कष्टाच्या आहेत त्याच्यामध्ये. बाकी मग त्याच्यात काही त्रास नाही आहे. त्याच्यामध्ये कुठलंही केमिकल म्हणजे ऑर्गॅनिक म्हणून सुद्धा तुम्ही ते सेल करू शकता. त्यात कुठलंही फर्टिलायझर किंवा केमिकल वगैरे फवारणी करायची नसते त्याच्यात. आणि ट्रान्सप्लांटिंग करायचं म्हणजे रोपं तयार करून बेडवर घ्यायचे, ते जास्त बेनिफिट होतं. आता ते आपल्या भागामध्ये आमचं चाललंय की शिंदवण्यामध्ये आम्ही एक करतोय प्लॉट की जेणेकरून लोकांना कळावं की ह्या भागामध्ये पण होतं ते. आपल्याकडे साधारण वरई आणि भगर नवरात्रामध्ये आपल्या घरात नाही वापरण्यात नाहीये, पण त्याची हेल्थ बेनिफिट हा नाही. आपलं सामान्य म्हणजे शेती म्हणजे काय असतं, खरीप मध्येच घेतो. म्हणजे आता आम्ही प्रयोग केला होता काही भागामध्ये केला उन्हाळी वरई वगैरेचा. पूर्वी फक्त आपण खरीप मध्येच घ्यायचो वरई वगैरे, पण आता ती उन्हाळ्यात पण घेऊ शकतो. कसं झालं की डिमांड खूप कमी असल्यामुळे शेतकरी एकच सीझन घ्यायचे, पण आता डिमांड वाढली त्याच्यामुळे आता वर्षभर पण घेऊ शकतो तुम्ही. आणि मॅक्झिमम 3 महिन्याचं पीक येतं, 90 दिवसामध्ये काढणीला येतं पीक. मार्केटिंग शेतकऱ्यांकडून पुढं कोण समजा मार्केटिंगला काय होतं आता सध्या रॉ मिलेट्स तुम्ही हे करू शकता. म्हणजे आता समजा काढणीनंतरचा जो प्रोसेसिंग त्याला प्रायमरी प्रोसेसिंग म्हणतात, की तो थोडासा डिफिकल्ट आहे. आता त्यासाठी आम्ही प्लांट बसवला
म्हणजे तुम्हाला जसं सांगितले पश्चिम महाराष्ट्रात कुठंच नाहीये प्लांट तो. वरई वगैरे केली ना तर सगळा माल म्हणजे आपला पुणे जिल्ह्यात पण जुन्नर बोरवेलला त्या भागामध्ये पण खूप मोठ्या प्रमाणावर हे राळं वरई होते ते सगळं नाशिकला जातं प्रोसेसिंगला. आणि मग काय होतं की त्याची कॉस्टिंग वाढते म्हणजे ही तर पिकवतं परत तिकडं प्रोसेसिंगला तिकडून परत माघारी येतं मग ती कॉस्ट ती खूप हाय होऊन जाते. म्हणजे आमचा तोच उद्देश आहे की आम्ही आता पुरंदरमध्ये आणि पुणे जिल्ह्यातल्या काही भागांमध्ये काम करणार आहे जेणेकरून जर कॉस्ट कमी झाली तर तुम्ही प्रत्येक जण खायला सुरुवात करणार आहे. हेल्थ बेनिफिट माहिती आहे पण कॉस्ट जर हाय असेल तर जर अफोर्डेबल नसेल तर लोक खात नाहीये शक्यतो. आणि त्याला पहिली गोष्ट मिलेट्सला चव नसते पण ते न्यूट्रिशनल व्हॅल्यू आणि तुमच्या हेल्थ बेनिफिटसाठी ते खायचं असतं. मग त्याच्यासाठीच आम्ही वेगवेगळे पदार्थ बनवले जातात म्हणजे त्याचंच मिक्सिंग करून त्याच्यामध्ये लाडू पण आहे बिस्किट आहे किंवा त्याचे नूडल्स बनवले आम्ही. त्याच्यानंतर शेवया पण बनवल्या ज्वारी बाजरी नाचणी. जी बी चौधरी आहेत त्यांच्या घरी ते आले होते एका एक्झिबिशनला त्यांचे ते 4-5 फॅमिली आहेत चौधरींच्या त्यांच्या घरी सगळे ते प्रोडक्ट घेतात बिस्किट वगैरे ते घेतात म्हणजे त्यांचं आठवड्याला वगैरे त्यांच्या घरामध्ये खायला सुरुवात केली. त्यांचे काळभर म्हणून पाहुणे आहेत बरेचसे तर तिकडे सुद्धा त्यांचे म्हणजे त्यांच्याकडून एकदा त्यांना ते पदार्थ आवडले तर त्यांनी बऱ्याचशा त्यांचे जे काही फॅमिलीमध्ये त्यांनी ते सांगितलं बराचसा बेनिफिट होत आहे आता त्यांना की बाबा त्यांचे शुगर लेवल आहे ते बाकीच्या खायला पण टेस्टी बनवलेत आम्ही प्रॉडक्ट आणि त्याला टेस्ट नव्हती पण त्याला व्हॅल्यू एडिशन करून म्हणून तर आज मूल्यवर्धित केले आहे. म्हणजे हे बनवायचं म्हणजे मार्केटमध्ये जाऊनच आणून बनवावं लागतं महिलांना पण असे पण शेतकरी तयार करायला पाहिजे की ते पीकच तिथं तयार झालं पाहिजे मग इथल्या इथंच अवेलेबल होऊन तिथे त्याचा थोडा इश्यू आहे त्याच्यामध्ये कसं होतं की त्याचं जे काही एकरी उत्पन्न आहे तर ते कमी येतं. म्हणजे आता आपला हा पूर्ण बागायत भाग आहे त्याचं प्रोडक्शन हे साधारण 2 ते 3 क्विंटल येतं एकरी वरई आणि वगैरेच. आपला जो बागायत भाग असल्यामुळे आपल्याला ते परवडणार नाहीये. आदिवासी भागामध्ये किंवा जिथे ड्रायलँड एरिया आहे त्या भागामध्ये काय होतं की पाणी कमी असतं त्या लोकांचं एकच पीक असतं त्याच्यामुळे त्यांना कुठलंही खत वगैरे काही म्हणजे काय जो काही खर्च असतो पूर्ण पिकाचा तो त्यांचा जीव असतो बघ बियाणाचा जो काय असेल खर्च तो त्याच्यामुळे आपल्याकडे हिथं वर्केबल नाही आहे अजून म्हणजे ड्रायलँड रिजन मध्ये. पण आपण काय करू शकतो ऍटलिस्ट तिकडून आणून इकडं प्रोसेसिंग करून आपल्याला मार्केट जवळ पुणे आणि मुंबई तर आपण तिथं ते म्हणजे ते काम करू शकतो आपण मूल्यवर्धित. शेती करायला थोडंसं डिफिकल्ट आहे म्हणजे असं नाही की लगेच आपण करू शकणार आहे लगेच थोडंसं वर की जिथं पाणी नाहीये त्या भागामध्ये जास्त परवडणारी येते कारण त्याला काही लागतच नाही खर्चच लागत नाही असं होतं. त्याच्यामुळे आम्ही इकडं शेती जास्त ज्या बागायत भाग आहे त्या भागामध्ये आम्ही थोडंसं कमी रिकमेंड करतो कारण मग काय होतं शेतकऱ्याची अपेक्षा असते की अरे ऍटलिस्ट मला यातनं 4 पैसे मिळावे कुठलेही असू देत. मी जर उद्या शेतकऱ्यांना सांगितलं की तुम्ही मोत्याची शेती करा ह्यात तुम्हाला लाखो रुपये फायदा तर ते करणार आहे. जसं मी सांगितलं की नाही ह्याच्यात फायदा आहे फक्त त्यातनं फायदा मिळणार नाही कारण आम्ही काम करतोय त्याच्यामध्ये साधारण 7 क्विंटल पर्यंत निघू शकतो जास्तीत जास्त. ते पण आम्ही एक टेक्निक वापरतो जशी सिस्टीम ऑफ मिलेट इंटेन्सिफिकेशन जशी राईसमध्ये वापरतो आपण तशी आम्ही मिलेट्समध्ये वापरतो. त्यातनं ते उत्पन्न वाढतं पण जेवढं तुम्ही बाकीचे इथं पिकं घेतली जातात किंवा जेवढं तुम्हाला हे शिकल्या शेतीतनं प्रॉफिट मिळतो तेवढा मिळत नाही. पण कष्ट कमी होतं तुमच्या शेतीतले हे पिकं घेऊन भरड धान्याचे. आणि बाकीचं एन्व्हायरमेंटल रिलेटेड की जसं त्यातनं आपण खूप म्हणजे CO2 सारखा असेल किंवा क्लायमेट चेंज सारखे जसे विषय असते त्याचे बेनिफिट खूप जास्त आहे. त्याला पाणी लागत नाही जास्त खत लागत नाही खूप छोट्या जागेमध्ये पण होऊ शकतं असे बेनिफिट आहेत. पण तुम्ही इथं मूल्यवर्धित म्हणजे तुम्ही व्हॅल्यू एडिशन करू शकता म्हणजे एखादा बिझनेस म्हणलं तर बिझनेस स्टार्ट करू शकता त्याच्यामध्ये किंवा एखादा एकच पदार्थ जर घेतला तुम्ही तर त्याच्यावर सुद्धा काम करून तो व्हॅल्यू एडिशन करून तो मार्केटमध्ये आणू शकता पदार्थ असं करू शकतो. आहे सर सांगतील काय सगळे फिडलेक सर्व आहेत ते गव्हर्नमेंटच्या योजना आहेत आता बऱ्याचशा आता पूर्वी म्हणजे आताच पूर्वी टोमॅटो होतो पण आता म्हणजे सगळेच पिकं आपण घेऊ शकतो त्याचे तुम्ही सबसिडी वगैरे आहे गव्हर्नमेंटकडून सर सांगतील डिटेलमध्ये त्या स्कीम्स बद्दल सर. तुम्ही काय करता तेच नाही म्हणलं शिवड दाखव सिरियल नावाचंच आहे न्यूट्रिएंट भरपूर असलेले मटेरियल सिरियल्स नावच ते आहे नावामध्ये ते सगळं आहे की त्याने औषधं त्याचे जे बनवले जातात किंवा लहान मुलांसाठी ते जे वेगवेगळे पदार्थ
क्रॉप पण वेगवेगळे मी सांगितलं ना, अजूनही बरेचसे लोक म्हणजे शास्त्रज्ञ सुद्धा क्लिअर नाहीत. पण मी स्वतः इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मिलिटरी रिसर्च मध्ये होतो, हैदराबादला होतो काही वर्ष, 3 वर्ष जॉब केला तिथे, बरेच रिसर्च केला आम्ही आणि मगच ह्याचा प्रचार प्रसार करायला सुरुवात केली. कारण तुम्ही जरी नवीन चालू केलं तरी म्हणजे तुम्हाला जर वाटलं एखाद्याला इच्छा झाली की नाही चला आपण पण काहीतरी दिसतंय चालू केलं तर पहिल्यांदा तुम्हाला म्हणजे ह्याच्यामधलं जे काय पुस्तकं म्हणा किंवा लिटरेचर किंवा ह्याची परफेक्ट माहिती कुठं मिळत नाही, तुम्हाला 4 ठिकाणी याचं शोधावं लागतं तेव्हा ते मिळतं. हे सगळे 5 हे जे 5 मिलेट्स आहेत हे असे दाखवतो. हे खूप बारीक बारीक असतात, त्याचं प्रोसेसिंग आहे ना डिफिकल्ट असतं, म्हणजे खूप कष्टाचं असतं. मुलांना सुकडी भेटली त्या टाईप नाही, सुकडी वेगळा प्रकार येतो, ते गहू वगैरे मिक्स करून असतं. ह्याच्यात गहू नाही, म्हणजे ग्लुटेन असतं. हे सगळं भरड धान्य आहे, ह्याच्यात ग्लुटेन नाही अजिबात. ही नाचणीची बिस्किटं गेलेली आहेत, त्याच्यामध्ये कुठलाही गहू किंवा मैदा वापरलेला नाही, कारण हेल्थ कॉन्शियस सांगतो. सर कॉस्ट सुद्धा सांगा, म्हणजे कल्पना. हा, एक साधारण आम्ही ना 70 रुपयाला हे पावशेर विकतो, म्हणजे 250 ग्रॅम आहे. त्याच्यामध्ये आम्ही एक संशोधन केले की हे आपलं ग्रेप फ्रेश म्हणजे द्राक्ष संशोधन केंद्र आहे ना, तिथं एक व्हरायटी मांजरी मेदिका नावाची, तर त्या व्हरायटीचा ज्यूस काढला जातो. ज्यूस काढल्यानंतर जी साल राहते तर ती वाळवून ती पावडर टाकली, ती अँटीऑक्सिडंट रिच असते की जी आपण इम्युनिटी बुस्टिंगसाठी आपण प्रत्येक जण आता कोविडच्या काळामध्ये जगडत होतो. इम्युनिटी बुस्टिंग म्हणजे काय की मिनरल्स आणि विटॅमिन्स किंवा न्यूट्रिएंट्स ज्याच्यात जास्त असतात त्यांनी तुमची इम्युनिटी वाढते. तर त्याच्यासाठी जे हे सगळे पदार्थ होते, लाडूमध्ये पण तसंच केलेले, ज्वारी बाजरी नाचणी आणि राळ त्याचा लाडू आहे. त्याच्यामध्ये आयर्न झिंक कॅल्शियम आणि प्रोटीन हा बॅलन्स केलेला आहे पूर्ण. आणि तुम्हाला टेस्टमध्ये देतो नंतर तुम्हाला कळेल, मी सांगण्यापेक्षा टेस्ट दिल्यानंतर हे प्रोटीन म्हणजे त्याचं जे नाचणीचं जे सत्व असतं ना, तर त्या सत्वाचं हे केलेलं आहे, ड्रिंक्स केलेले. हे तुम्ही एक चमचा जरी ह्याच्यात टाकलं ना दुधामध्ये वगैरे तरी ते तुम्ही मिक्स करून दुधात ताकात जिथे जिथे लिक्विड हा प्रकार असतो पाण्यात सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये फ्लेवर बनवला, चॉकलेट व्हॅनिला आणि काही रेग्युलर आणि असे वेगवेगळे फ्लेवर आहेत, मँगो फ्लेवर आहेत, असा 4-5 फ्लेवर बनवलेले आहेत. हा बाजरीचा चिवडा गेलेला आहे, बाजरीचे पोहे गेले, पोहे करून मग आम्ही तो चिवडा गेलेला आहे. ह्याच्यात कुठलंही ग्लुटेन वगैरे नसतं. हे नाचणीचे पोहे की ह्याच्यामध्ये डायरेक्ट नाचणी फक्त भिजवली जाते, मशीनमध्ये रोलिंग केली जाते आणि प्रेस केली जाते, ते बाहेर पडतात हे पोहे. जसे आपण रेग्युलर पोहे खातो ना, तर तशा प्रकारचेच पोहे, फक्त हे भिजवावं लागत ना, ह्याला फक्त पाणी शिंपडावं लागतं. आणि ह्याचा चिवडा वगैरे तुम्ही असा जो बनवला चिवडा तर तसा हे नूडल्स आहेत, हे नाचणीचे नूडल्स आहेत. ह्याच्यामध्ये पण मैदा वगैरे नाही. आपलं जसं मॅगी म्हणतो आपण, आम्ही मॅगी नाही म्हणत त्याला, आम्ही नूडल्सच म्हणतो. कारण मॅगीमध्ये बरेचसे घटक, हानिकारक घटक असतात बरेचसे त्याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये फक्त डायरेक्ट नाचणी आणि गहू दोनच गोष्टी आहेत. त्याच्यात मसाला पण आहे तो मॅगी सारखाच येतो, तो पण तुम्ही ते पण बनवू शकता नंतर. ह्याच्यापासून टेस्ट कशी येते? टेस्ट सेम आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण जर तुम्हाला पोहेची पण चांगली टेस्ट तुम्ही म्हणजे हा बाजरीचा चिवडा आहे, त्याची टेस्ट पण चांगली, असं काही नाही टेस्ट लागत नाही. म्हणजे त्याला मूल्य त्यासाठी व्हॅल्युएशन केली ना. आपण फक्त बाजरीची भाकर खाल्ली, पण बाजरीचे बिस्किट पण असतात त्याच्यामध्ये. हा, हेल्दी फूड मध्ये असे सगळे म्हणजे ह्याचे सगळे आता काही सॅम्पल्स नाही आहेत. आणि एवढे जे 9 प्रकारचे जेवढे आपण मी जे भरड धान्य सांगितले त्याचे सगळ्याचे पदार्थ आहेत. म्हणजे रवा, इडली रवा पण आहे त्याच्यात. आपण जे तांदळाचे बनवतो त्याच्या भरड धान्याची वगैरे बनवले. ह्या ज्वारीच्या शेवया बनवल्या आहेत, ह्याच्यात अजिबात व्हीट पण नाही, मैदा पण नाही. ह्याच्यात उडीद डाळ टाकलेली आहे, ग्लुटेन फ्री. ज्यांना आता बऱ्याचशा लोकांना सांगितलं मगाशी की ज्यांना ग्लुटेनची ॲलर्जी, त्या लोकांसाठी काहीतरी हे आम्ही ते फूड आहे त्याच्यासाठी. म्हणजे तुम्ही सकाळी नाश्त्याला त्याची खीर किंवा उपमा वगैरे बनवू शकता. हा, आणि लोक घेतात
लोक घेतात. ह्याला पॅकिंग वगैरे जर मी अजून चांगलं केलं ना ब्रँडिंग, तर हे मी 200 रुपये किलो, 200 रुपयाला पॅकेट हे दोराबजीमध्ये विकू शकतो. पण आम्ही इनिशियली काय केलं की असे सामान्य लोक आहेत आपले जे सगळे, की ग्रामीण भागामध्ये ज्यांना माहिती मिळत नव्हतं, त्या लोकांवर आम्ही आधी कॉन्सन्ट्रेट केलं. आता हे आम्ही पुणे आणि मुंबईमधून का ऑर्डर मिळतात, कारण त्याला हे माझ्याकडून 80 रुपयाला मिळतं, पण दोराबजीमध्ये गेलं किंवा मोठ्या मोठ्या स्टोर्समध्ये गेलं 200 रुपयाला मिळतं. तर आपल्याकडून प्रेफर करतो. काही लोकांना काय असतं की मला म्हणजे ते मटेरियल स्वस्त मिळणं हा त्याचा उद्देश असतो. काही लोकांचं कसं असतं की मला ब्रँडिंग चांगलं पाहिजे, आपलं स्टेटस खराब नाही झालं पाहिजे, की मी एकदम हाय, त्याला माहित नाही आतमध्ये कचरा भरलाय का काय भरलं, पण त्याला वरचं चांगलं पाहिजे दिसतंय. अशी पण आपल्याला म्हणजे तुम्हाला जेव्हा तुम्ही व्यवसायामध्ये पडाल, कुठलाही असू देत, मग तो धरडधान्य असू देत नाही तर मग कुठलाही असू देत, तो तुम्हाला वेगवेगळी शिकवत जाते की तुम्हाला कुठं कुठं ती भूक असते किंवा हे मला ही मिळाली पाहिजे माहिती. किंवा आता आम्ही जे काम केलं, आम्ही आता स्वतःच इन्स्टॉल केलं प्रायमरी प्रोसेसिंगचा प्लांट, की जिथं आम्हाला बगर 20-30 रुपये किलोने मिळेल, तिथं आम्हाला काय की कन्झ्युमरला अफोर्डेबल प्राईसला देता येईल. जर कन्झ्युमरला अफोर्डेबल देईल तर तो काय करणार आहे, तेव्हा ह्याचा बेनिफिट होतोय का, तो अजून खाणार, तेव्हा मग शेतकरी पण ग्रो करणार. म्हणजे कन्झम्पशन आणि प्रोडक्शन ह्या दोन गोष्टी आम्हाला बॅलन्स करायच्या. त्या कशा होणार, हे सगळे जे काय सगळे मधले पार्ट आहेत, होलसेलर, ट्रेडर वगैरे सगळं, किंवा आमचं चाललंय की FPO मध्ये टाकून किंवा शेतकऱ्यांपर्यंत पण काय होतं की शेतकऱ्याला पण इंडिव्हिज्युअली करता येतं. मग फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन आहे, त्यांच्या माध्यमातून काही करता येतं, ते एक भाग पडतो. हे तर ट्रेनिंग जर सुरू करायचं असतं तर मी इथे येऊन देणार. हा, मी उरळी कॅन्सरमध्येच येऊन आणि प्लॅन पाहायचा म्हणतात. आता पुढचं सगळं ट्रेनिंग स्कीम आणि हे सर दोघं सांगतील. भरडधान्याविषयी काय असेल तर मी सांगेल नंतर. थँक्यू. नंतर गाडगे साहेबांना विनंती करतो की आपण प्रधानमंत्री अन्नमंत्री योजना आणि पॉलिहाऊस नेट हाऊस यावर त्यांना मार्गदर्शन करा. व्यासपीठ आणि व्यासपीठावरील युवा उद्योजक श्रोमणीजी, डॉक्टर साहेब, वाळुस्कर साहेब, कडलक साहेब आणि अध्यक्ष सरपंच चौधरीताई आणि पत्रकार कंचन मॅडम इथं उपस्थित आहेत. आणि आपण संयोजकांनी मला बोलवलं त्याबद्दल पहिल्यांदा मी आभार व्यक्त करतो. आणि आजच्या मालामध्ये जसं पेरूमध्ये उद्या कोणी चॉकलेट्स तयार करेल, की सीताफळामध्ये रबडीमध्ये करेल, अशा वेगवेगळ्या शेतमालावरती पिकांवरती काम करून त्याची प्रक्रिया करणं हा मुख्य उद्देश ठेवून प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग, ज्याच्यामध्ये केंद्र शासन साधारण 35% याच्यात अनुदान देते आणि मॅक्झिमम 10 लाखापर्यंत स्कीम आहे. त्याच्यामध्ये बांधकाम, मशिनरी याचा अंतर्भाव केला जातो. आणि ह्या वेगवेगळ्या पिकांमध्ये असे उद्योजक, युवा उद्योजक तयार व्हावे, आपल्या भगिनी तयार व्हाव्यात आणि आजूबाजूला उद्योजकता वाढावी. म्हणजे आता म्हटल्याप्रमाणे की उद्योगात पडल्यास नंतर आपल्याला तो कळतो. मी असं म्हणेल, सुधारित करेल वाक्य ते, उद्योगात आपल्याला पडायचं नाही, उद्योगात उभा राहायचं आहे आपल्याला. आणि खऱ्या अर्थानं मराठी तरुण उभा राहण्यासाठी आपल्याला सगळ्यांनी हातात हात घालून पुढे जाऊन केवळ प्रोडक्शनमध्ये उत्पादन करण्यामध्येच पुढं प्रगती करायची नाही, तर शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन आपल्याला पुढं मार्केटिंग असेल, ब्रँडिंग असेल, ट्रेनिंग असेल, किंवा जसं आता यांनी सांगितलं की बाबा तुम्ही स्वतः देखील ट्रेनिंग देऊ शकतो, तसं शासनानं फॅसिलिटी निर्माण केलेली आहे. राज्यस्तरावरती एक प्रशिक्षण संस्था आहे, त्याच पद्धतीने जिल्हा स्तरावर प्रशिक्षण संस्था आहे. हे मी तुम्हाला साधारण ह्या स्कीममध्ये 4 घटक आहेत, त्या 4 घटकांची माहिती सांगतो आता, आणि त्याच्यानंतर त्याची प्रोसिजर काय हे थोडक्यात सांगतो. आणि त्यानंतर पॉलिहाऊस शेड सध्या काय स्कीम आहे, त्याच्यामध्ये कोणकोणते घटक राबवले जातात आणि त्याची प्रोसिजर काय हे थोडक्यात मी 20-25 मिनिटात घेतो. कारण की ऑलरेडी अशा पद्धतीचा व्हिडिओ प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग की 2 वर्षापूर्वी योजना केंद्र शासनाने लॉन्च केली. त्याच्यानंतर गेल्या वर्षीच राज्य शासनाकडे एक योजना आली. याच्यामध्ये केंद्र समजा 10 लाख रुपये देणार आहे, त्या 10 लाखातले केंद्र 60% वाटा देतं आणि 40% वाटा हा राज्य शासनाचा आहे. म्हणजे 10 लाखातले 6 लाख केंद्राचे तर 4 लाख रुपये राज्याचे असतात. तर अशा पद्धतीने डिटेलिंगमध्ये 1 तासभराचं लेक्चर झालं होतं पुण्यामध्ये. त्याच्यामध्ये विस्तृतपणे मी सगळ्या गोष्टी सांगितल्या. कडलक सर किंवा इतर कृषी कर्मचारी अधिकारी वर्ग इथे उपस्थित आहेत, ते तुम्हाला देऊ शकते डिटेल. मी आता त्यातला फक्त एक सारांश, नेमकी योजना काय आहे आणि त्याच्या डिटेलिंगमध्ये काय कॉम्पोनंट आहे, तुम्हाला त्याचा लाभ कसा घेता येईल, आणि अगदीच नाही घेतलं तर मी छोटा घरगुती उद्योग कसा करू शकतो किंवा कोणता करू शकतो, याबद्दल थोडक्यातले लेक्चर झाले तुम्हाला साधारण आयडिया येऊन जाईल. कारण की याच्यामध्ये जे मुख्य 4 घटक आहेत
त्याच्यामध्ये पहिला घटक आहे वैयक्तिक लाभार्थी. वैयक्तिक लाभार्थ्यामध्ये तुम्ही छोटे मोठे उद्योग करू शकता. जसे की आता हा भरडधान्याचा उद्योग आहे, तसं तुमच्याकडे ऑइल मिल, आता सध्या इंडोनेशियानं पाम तेलची बंदी घातलेली आहे, निर्यातीला बंदी घातलेली आहे. तिकडून आयात होतं, आपल्याकडे बहुतांश तेल हे खूप मोठ्या प्रमाणावर आयात होतं. तर आयात होणारं तेल म्हणजे थोडक्यात आपल्यासाठी ते परकीय चलन बाहेर जातं. ते थांबवण्यासाठी आपण तेल बियांमध्ये वाढवलं पाहिजे, प्रोडक्शनमध्ये गेलं पाहिजे. नुकतेच एक 15 दिवसापूर्वी मला वाटतं कॅबिनेटचा निर्णय झाला, ज्यात कापूस, सोयाबीन आणि तेल बियासाठी जवळजवळ 1,000-1,500 कोटीची 3 वर्षासाठी योजना दिलेली आहे. म्हणजे शासन त्यांच्या परीनं प्रोडक्शनमध्ये उतरत आहे आणि गेल्या 5 वर्षामध्ये प्रोडक्शन देखील वाढण्यास मदत झाली मराठवाडा आणि विदर्भामध्ये. परंतु आता याची प्रक्रिया कशी करायची, मग उद्योग नेमके कोणकोणते आहेत आजूबाजूला. मी गेल्या वर्षभरात जवळजवळ पुणे जिल्ह्यामध्ये 51 उद्योग बघितले. त्याच्यामध्ये मला जे आयडेंटिफाय झाले त्याच्यामध्ये समीर डोंबेंचा अंजिराचा प्रकल्प असेल, यांचा भरडधान्याचा असेल, किंवा नाचणीचा एक उद्योग आहे जो मला वाटतं कोरोना काळामध्ये सगळ्यात जर कोणता प्रकल्प चालला असेल किंवा ज्यांना फायदा झाला असेल, नाचणीमध्ये ज्यांनी सत्वामध्ये काम करत असतील, प्रोडक्शन करत असतील, मार्केटिंग करत असतील, त्या याच्यामध्ये त्यांना फायदा झाला. त्याच पद्धतीने मला वाटतं इथं स्वतःकडे एक प्रकल्प आहे पशुखाद्याचा, आता ते देखील आपल्याकडे योजनेमध्ये सहभागी होत आहे. तर शेतमालावर प्रक्रिया म्हणजे तुमचा अगदी मका असेल, मक्यातून बरडातून पशु खाद्य जरी तुम्ही करत असाल तर त्याला देखील शासन सबसिडी देते. तुम्ही महिला वर्ग असेल इतर तरी खवाचे मशीन घेऊन दुधापासून तुम्ही घरगुती दुधापासून खवा असेल, पनीर असेल, दही असेल, हे छोटे छोटे उद्योग करू शकता. कारण मी कॉलेजचे नेट साईड बाय साईड व्यवसाय आहे माझा, त्याच्यात मी पाहतो. मी जेव्हा कर्नाटक बिदर साईडला जेव्हा काम करतो तेव्हा इथून जेव्हा मी छोट्या पाईप पाठवत असतो त्या ट्रॅव्हल्समधून, त्यावेळी त्या ट्रॅव्हल्सला दिवाळीच्या दरम्यान अक्षरशः जागा मिळत नाही, पूर्ण खव्याला डिक्की भरलेली असते. म्हणजे पुण्यातून मला तर असं समजलं की मंचर आणि इकडचा काही भाग आहे तिकडून पुण्यात येतो आणि पुण्यातून मग महाराष्ट्राच्या बाहेर जातो. म्हणजे तुमच्या समोरून इकडून खवा राज्यामध्ये जातो आणि आपल्याला ती संधी असते की कोणतरी सांगणं अपेक्षित असते किंवा करणं गरजेचं असतं. आता महिलांसाठी पहिला तुम्ही सांगितलं वैयक्तिक लाभार्थी, जर बचत गट असेल किंवा एकत्रित 5 जणांचा भाजपचा ग्रुप आला तर प्रति महिला प्रत्येकीला 40,000 या पद्धतीनं रिव्हॉल्विंग फंड म्हणून 10 महिलांच्या ग्रुपला 4 लाख रुपये बिन व्याजी भांडवली खर्च MSRLM-द्वारे आमच्यातर्फे दिले जातो. म्हणजे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती योजना MSRLM, महाराष्ट्र स्टेट रुरल लाईव्हलीहूड मिशन जीवनोन्नती अभियान घेतलं असं नाव आहे. त्या अंतर्गत जिल्हा परिषदेमध्ये प्रशाली मोहिते मॅडम म्हणून काम करतात. तिथं देखील राज्यभरामध्ये जवळजवळ 35 ते 40 कोटी वाटण्यात आले. त्यामुळं अगदी पुरुषांची बचत गट तुम्ही तयार करू शकता आणि एखादा छोटा उद्योग पुढे येऊन करू शकता. अशा पद्धतीनं वैयक्तिक लाभार्थी जेव्हा पुढे येतो त्यावेळी गटाच्या सोबत देखील काम करत असताना शासन खेळताना बोलत देतं, ते देखील वैयक्तिकमध्ये पण येऊ शकतात आणि गटामार्फतही काम करू शकतात. त्यांना 35% शासन द्यायला तयार आहे. एक आनंदाची बातमी एवढीच आहे तुमच्यासाठी की कालच केंद्र शासनानं मोहीम काढली, ऑफिस मेमोरंडम लेटर आलेलं आहे, ज्याच्यामध्ये पूर्वी असं होतं की नवीन उद्योजक कुठला आला तर त्याला फक्त टोमॅटो या पिकात काम करता येतं. त्याला म्हणतात 1 डिस्ट्रिक्ट 1 प्रोडक्ट, ODOP, एक जिल्हा एक उत्पादन. तर हे पूर्ण देशभर राबवलं जात होतं ही संकल्पना. तर ती थोडीशी त्यांनी शिथिल केली. नवीन जर उद्योजक आला कुठलाही तर त्याने टोमॅटोच करायला पाहिजे असं काही नाही. तुम्हाला वाटलं मी डेअरीमध्ये करेल, तुम्हाला वाटलं मी ऑइलचा करेल, तुम्हाला वाटलं मी नाचणीचे पदार्थ तयार करतो किंवा केळीचे वेफर्स तयार करतो, बटाटे वेफर्स, असे खूप सारे उद्योग आहेत. अशा विविध उद्योगांसाठी म्हणून नवीन जरी उद्योजक उतरत असेल तर त्यालाही करायला आता इथून पुढच्या काळामध्ये आम्ही परवानगी देत आहोत. कारण केंद्राचं पत्र कालच आलेलं आहे, राज्याचं पत्र एक आठवड्याभरामध्ये ते येईल. हे झालं वैयक्तिक लाभार्थ्यासाठी. म्हणजे 28,60,000 रुपयाचा तुमचा प्रोजेक्ट असेल त्याच्या 35% म्हणजे 10 लाख रुपये जास्तीत जास्त. आता कोणी म्हणाले की आम्हाला एवढा मोठा नको करायचं नाही, आम्हाला फक्त 10 लाखाचा प्रकल्प करायचा, त्याला 35% आहे म्हणजे 3,50,000 रुपये. आता याच्यात एक आम्ही थोडंसं सॉफ्टवेअरमध्ये एक गोष्ट आहे किंवा तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्ट करायचा आहे, तुम्हाला लायसन काढायचं आहे, फूड लायसन काढायचं आहे, पोल्युशन सर्टिफिकेट काढायचं आहे, किंवा GST काढायचं आहे, FSI काढायचं आहे. याच्यासाठी नाममात्र किंवा फर्निचरपेक्षा एक ऑफिस सेटअप करायचं आहे. त्याला 5-50,000 रुपये, लाख रुपये तुम्ही त्याच्यात ॲडिशनल टाकू शकता. म्हणजे लाख रुपये टाकले तर त्याला 35% सबसिडी मिळणार. तुमचा जो झालेला खर्च इतर बाबींकरता तर तो देखील याच्यामध्ये निघू शकतो. आणि बांधकाम आणि मशिनरी तुम्ही घरगुती ऑइल मिल जर करणार असाल छोटंसं तर मला वाटतं 25,000 पासून अगदी 25 लाख 2 कोटीपर्यंतच्या मशिनरीज ऑटोमॅटिक.
म्हणजे आता ऑइलच्या बाबतीत बोलायचं तर काल मला वाटतं रुचा ऑइल जे पतंजलीमध्ये कन्वर्ट होते, त्यांचं रुचा ऑइल नाव होतं, पतंजलीचे नाव कन्व्हर्जनच्या बॉडी बोर्ड मिटिंग झाली. ती लोक कर्जातून बाहेर येऊन मोठमोठे एक्सपान्शन करून IPO आणतात बाजारात IPO द्यायचं तर लोकांकडून पैसे घेऊन ते एक्सपान्शन करतात. म्हणजे मोठे जे उद्योजक आहेत या सेक्टरमध्ये ते मोठे होते. जे लघु उद्योजक आहेत त्यांनी थोडक्यात बारकाईने या गोष्टीकडे पाहिलं पाहिजे. आणि मग हे लघु उद्योजक वैयक्तिक स्वरूपात करत असताना त्याला बचत गटांची जोड देऊन त्यांना रिव्हॉल्विंग फंड पण खेळते भांडवल मिळते. 5 लाखाच्या प्रोजेक्टला जर 5 महिने एकत्रित आल्या तर त्याला 40,000 प्रमाण 2 लाख रुपये मिळतील. तुमचं झालं ओन कॉन्ट्रीब्युशन. हे सगळे फाईल तयार करून तुम्ही बँकेकडे गेला तर बँकेकडून तुम्ही तुमच्या कोणाचं क्रेडिट व्यवस्थित सिबिल असेल त्याचं तुम्ही त्याच्यात 2-3 लाख रुपये उभा करू शकता. तुमचा साधारण 4-5 लाख रुपयाचा छोटा उद्योग उभा राहू शकतो आणि किमान 2 ते 4 लोकांना इथे लाभ दिला जाऊ शकतो. असे विविध प्रोजेक्ट आहेत. हे झालं वैयक्तिक आणि बचत गटाच्या बाबतीत. याच्या पुढे जाऊन जरा कोणाला थोडंसं मोठा प्रोजेक्ट करायचा तर मोठा प्रोजेक्ट म्हणजे 10 लाखाच्या वरती जर असेल त्याची मर्यादा कालच्या लेटरमध्ये टाकली की 3 कोटीपर्यंत राज्य स्तरावर त्याचीच मंजुरी दिली जाते. पूर्वी रणवरे सर म्हणून आपल्याकडे येते होते मला वाटतं, त्यांच्याकडे आणि वराळे सर पाहतात तिकडे, त्यांच्याकडे तो टेबल आहे. पुण्यात साखर संकुलच्या ऑफिसमध्ये तुम्हाला ते मंजुरी मिळते. तुमच्या दृष्टीनं 2 गोष्टी चांगल्या आहेत. तुम्ही प्रशासकीय दृष्टीनं पुण्याच्या जवळ आहात, मार्केटिंग दृष्टीनं पुण्याच्या जवळ आहात. त्याच्यामुळे येणाऱ्या शासकीय योजना ह्या मुंबईत नावाला सचिव साहेबांकडे येतात, पण सगळे कारभार आणि कारभारी सगळे तुमचे पुण्यात आहेत. म्हणजे आयुक्त असतील, आम्ही यंत्रणा आहोत किंवा खालचे कर्मचारी वर्ग असतील, तुम्ही पुण्याच्या जवळ असल्यामुळे मार्केटिंग असेल किंवा प्रशासकीय फायलिंग असेल हे सगळं तुमच्या दृष्टीनं पॉझिटिव्ह पत्त्यावर पडणाऱ्या गोष्टी आहेत. म्हणजे असं नाही आहे की तुम्ही बीडमध्ये आहात किंवा कुठेतरी सातारचा पाटण आतल्या बाजूला कुठेतरी दुर्गम भागात आहात. म्हणजे 1 तासाच्या अंतरावरती तुम्ही इथं तुम्हाला जे शासकीय बदल आहेत ते तुम्हाला बदल लगेच दिसून येते किंवा जी माहिती आहे तुमच्यापर्यंत पोहोचू. आता राहिला विषय ट्रेनिंगचा. पहिल्या कामावर तुम्हाला वैयक्तिक लाभार्थी सांगितला, त्याच्यात 35% सबसिडी आहे बांधकाम मशिनरीवरती आणि इतर खर्चामध्ये काही गोष्टी टाकू शकतो. दुसरा गटात सांगितलं तुम्हाला बचत गट आणि FPO FPCच्या संदर्भातही तशाच पद्धतीने पुढे जाताना 35% सबसिडी. तिसरा घटक आहे ट्रेनिंग, क्षमता बांधणी आणि तुमचं ट्रेनिंग. यासाठी राज्यस्तरावरती जी संस्था आहे तिचं नाव आहे कृषी विज्ञान केंद्र बारामती. इथं तुम्ही तुमचा ODOP जर टोमॅटो आहे पुणे जिल्ह्याला 1 डिस्ट्रिक्ट 1 प्रोडक्टमध्ये, टोमॅटो बरोबर इतर पिकांमध्ये सुद्धा तुम्हाला काम करता येईल. मला वाटतं की बाबा पेरूमध्ये आपल्याला जाम जेली करायचं आहे किंवा त्याचे सीताफळाचे रबडीचं प्रशिक्षण घ्यायचं आहे, ऑइलचं घ्यायचं आहे किंवा कोणाला असं वाटेल की बाबा हे सगळं ठीक आहे पण प्रक्रियेत 3 भाग असतात. प्रायमरी प्रक्रिया, द्वितीय प्रक्रिया आणि तृतीय. प्रायमरी प्रक्रिया म्हणजे तुम्ही गहू आणला, तांदूळ आणला किंवा तुमचं सोयाबीन असेल की पहिल्यांदा खडे बाजूला काढले जातात, लोखंड बाजूला काढले जातात. त्याचा ॲटोमायझेशन प्लांट आहे बारामतीमध्ये. कधी नव्हे ते बाजार समितीच्या आजूबाजूला 4 ते 5 प्लांट लागले आणि त्याच्यातून प्रायमरी प्रोसेसिंग होऊन तुमचं मग अशा पद्धतीनं द्वितीय प्रक्रिया होते. म्हणजे हे सुट्ट पण विकू शकतात. आणि जेव्हा ह्या टेबलवर येतात त्याला म्हणतात RET, रेडी फॉर इट. म्हणजे तुमचं प्रायमरी प्रोसेसिंग झालं, कलेक्शन ग्रेडिंग घेतला माल तुम्ही फक्त निवडला आणि तो पोत्यात घालून प्रोसेसिंग इंडस्ट्रीला दिला. ही झाली द्वितीय प्रक्रिया. द्वितीय प्रक्रियेमध्ये ते भरडलं म्हणजे फ्लोअर मिल, पीठ आहे, आजूबाजूला पीठ लागतात, आशीर्वाद आटा आहे. माझ्याकडे एक गृहिणी आटा म्हणून मुशीला, त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने लॉकडाऊनमध्ये जवळजवळ 30-35 लाखाचा धंदा केला एका वर्षात. तर शहराच्या आजूबाजूला असल्यामुळं IT सेक्टरची लोक आहेत. आता इकडच्या बाजूला म्हटलं रिव्हर साईड सुरू होते, पलीकडे खराडे सुरू होते. तर येणाऱ्या काळामध्ये जागतिक पातळीवर तसं बघायला गेलं तर साधारणपणे जे लोकसंख्या आहे 700 अब्ज वगैरे ती दुप्पट होणार आहे पुढच्या 15-20 वर्षामध्ये. आपल्या पण शहरावर विस्तारत चाललेला आहे. आणि या योजनेच्या बाबतीत जाताना मी एवढंच सांगेन की फक्त आपण 2% प्रोसेसिंग करतो शेतमालाचं. जे काही शेतमाल होतो त्याच्यात दुग्ध उत्पादनामध्ये आपण जवळपास जगामध्ये टॉपर आहोत. पशुधन आपल्याकडे जगामध्ये टॉपर आहे, त्याच्यामध्ये पशुगणना खूप मोठ्या प्रमाणावर आहे आपल्याला आजूबाजूला. त्याच पद्धतीनं फळे आणि भाजीपाल्यामध्ये जगात आपण 2 नंबरला आहोत चायनानंतर. म्हणजे आपल्या पुढे प्रोसेसिंगमध्ये जरी गेलात तुम्ही, प्रोसेसिंग फक्त अमेरिका आणि चायना हे 2च देश आहेत की आपल्याकडे प्रोसेसिंग आहे. आणि आपलं प्रोसेसिंग जगाच्या पाठीवर आणि आपल्या शेतमालाच्या उत्पादनावरती बघायला गेलं तर 2%. ते 2%चं उद्दिष्ट केवळ 4% करायचं असेल किंवा 1% जरी वाढवायचं असेल तर थेट 5 लाख रोजगार निर्मिती होईल. आता बघा 50 लोकांनी पुण्यामध्ये उभा केली, ज्यांना बँक कर्ज मंजुरी केलेलं आहे आणि त्यांना प्रोजेक्ट त्यांचे वेगवेगळे उभं राहते. त्याच्यात किमान 2 ते 5 लोक त्यांच्या तिथं काम करतात.
घरातली 2 लोक आणि बाहेरचे 4 लोक. त्यांचा छोटा मोठा कुठला डेअरीचा व्यवसाय असेल, ऑइलचा असेल, फरसाणाचा असेल किंवा भरडधान्याचा असेल, असे वेगवेगळे प्रोजेक्ट. तर त्याच्या एक किमान 2 लोक, जास्तीत जास्त 4 लोक. म्हणजे आपण उद्दिष्ट जर सगळ्यांनी म्हणून एकत्रित थोडंसं वाढवलं आणि शासन त्या दृष्टीनं मार्गक्रमण करत आहे, मी खात्री देतो येणाऱ्या 10 वर्षामध्ये, जसं पाठीमागच्या 10 वर्षात पॉली हाऊस, शेडनेट हाऊस, शेततळ, कांदाचा यांत्रिकीकरण या गोष्टी नुकत्याच आल्या होत्या. 10 वर्षात त्या लोकप्रिय झाल्या. मला वाटतं ह्या गावामध्ये ते वैशिष्ट्य आहे की योजना आली की ती पोचते. ती कोलवडी असेल, शोधनावाडी असेल किंवा आजूबाजूची गावं असेल, ती योजनेचा लाभ घेणार. तुम्ही देखील या गोष्टीचा लाभ घ्यावा असं मी आवाहन करतो. तिसरा घटक सांगितला प्रशिक्षक. त्या जिल्हा स्तरावरची जी संस्था आहे तिचं नाव आहे MCDC, महाराष्ट्र राज्य सहकार विकास महामंडळ साखर संकुल शिवाजीनगर. म्हणजे तुम्हाला जिल्हा स्तरावर घ्यायचं आहे, म्हणजे राज्य स्तरावर जाऊन बारामतीला मला शक्य नाही आहे. तुमच्या दृष्टीनं ते जवळच आहे तसं बघायला गेलं तर. परंतु नागपूरचा माणूस देखील बारामतीत येऊ शकतो, अहमदनगरचा पण येऊ शकतो आणि सांगली कोल्हापूरचा पण येऊ शकतो. जिल्हा स्तरावर देखील असे प्रशिक्षणाचे कार्यक्रम होतात आणि त्याच्यासाठी साधारण 15 दिवसात एक बॅच असते. आतापर्यंत 2 बॅच झाल्या. तिकडे मी सविस्तरपणे या योजनेची विस्तृत याच गोष्टी सांगत असतो. तर त्याच्यामध्ये तुम्हाला 5 ते 7 लेक्चर होतात आणि प्रॅक्टिकल असे उद्योजक देखील तिथे आलेले असतात. तर त्याच्यामध्ये व्यक्तिमत्व विकास कौशल्य असेल, काही इंडस्ट्रीमधले टेक्नॉलॉजी, मशिनरी कोणत्या वापरायचे, मॅडम म्हणजे इथंच पाहिजे. तुम्हाला किमान जिल्ह्याला तरी जावं लागेल. उद्योजक उभा राहायचं म्हणजे थोडे कष्ट पडतो, तेवढे तुम्हाला घ्यावे लागेल. आता हा एक प्रोग्राम झाला तुमच्या इथे, ओळख झाली, तोंड ओळख झाली, योजना काय आहे, कसे उद्योजक उभा राहतात, कसे अधिकारी वर्ग ती योजना राबवत असतात. आता ही सगळी योजना पूर्णतः ट्रान्सपरंट पद्धतीनं ऑनलाईन पद्धतीनं राबवली जाते आणि सगळे ऑनलाईन भरले जातात. पूर्वीच्या सारखं फायली घ्यायच्या, इथं जा तिथं जा असं होत नाही. पूर्णतः ऑनलाईन तुम्ही गावात बसून इथं भरा, लगेच दुसऱ्या दिवशी पाठवा. आता इथं थेवर फाट्यावरचा तुमचा एक प्रोजेक्ट होता, ब्रॅक फूड म्हणून, जिजाऊ मंगल कार्यालयाच्या समोर लसूण सोलण्याचे केंद्र करत होते. वर्षभर मी फॉलोअप घेत होतो, कोरोनामुळे अडचण आल्या त्यांना. परंतु मागच्या 2 दिवसापूर्वी त्यांनी फाईल भरली आणि मी लगेच आज सकाळी पाठवून दिली. आता ती बँकेकडे जाते आणि बँकेत 8 दिवसात त्यांना कर्ज मंजूर होते. इथून थेवरवरून मला वाटतं सहजपूरला सुशांत दरेकरांचं खाली सहजपूरच्या इथं फाट्यावरती प्रोजेक्ट आहे. तो हवेली तालुक्यातलाच पूर्वीचा प्रोजेक्ट आहे. त्यामुळे आम्हीच तपासणी अधिकारी म्हणून जाऊन तपासून ते सगळं फुल प्रोसेस करत असतो. तर या संदर्भात मला तुम्हाला एवढंच सांगायचं की आजूबाजूला उद्योजक आहेत तुमच्या, तुम्ही थोडंसं एक पाऊल पुढे आला तर आम्ही ट्रेनिंग देतो. आता हे ट्रेनिंग किती रुपये आहे, मग किती दिवसाचं आहे, असे प्रश्न असतात. तर ते साधारण 3 दिवसाचं ट्रेनिंग आहे. 3 दिवसामध्ये साधारण 6 सेशन होतात आणि पूर्णतः मोफत आहे. आणि जर तुम्ही योजनेत सहभाग घेतला आणि उद्योजक म्हणून उभा राहत असाल आणि बँकेकडे जर गेला असेल, तुमचा प्रोजेक्ट जर जाण्याचे 400 रुपये प्रमाणे काहीतरी नाममात्र तेही पैसे देतो. तुम्ही 3 दिवस इथं उपस्थित राहिला तर बँक कर्जाच्या वेळेला तुम्हाला ते ट्रेनिंग सर्टिफिकेट उपयोगी येतं. सांगण्याचं तात्पर्य असं की किमान आता तोंड ओळख झाली. पुढच्या टप्प्यात तुम्ही जिल्हा स्तरावरच्या ट्रेनिंग घ्या. तिथून पुढे तुम्हाला आवडलं तर राज्य स्तरावर KVK बारामतीमध्ये घ्या. नसेल तर मला सांगितल्याप्रमाणे नॅशनल लेवलला विविध इन्स्टिट्यूट आहेत. हैदराबाद असेल, पंजाब असेल, बेंगलोर असेल, अशा ठिकाणी तुम्ही ते ट्रेनिंग घेऊ शकता. आता याच्यामध्ये तिसरा जो घटक होता कॅपॅसिटी बिल्डिंग ट्रेनिंगचा, त्याच्यानंतर नॉन इंडिव्हिज्युअल घटक 10 लाखाच्या वरती जे मोठे प्रोजेक्ट आहेत ते देखील 3 कोटी सबसिडी आहे त्याला जास्तीत जास्त आणि मॅक्झिमम मर्यादा 10 कोटी. म्हणजे 10 कोटीला 35% 3.5 कोटी होतात. शासन 3 कोटीपर्यंत त्याला सबसिडी दिली. म्हणजे उदाहरण दाखल आता ऊर्जा कुतुळ आहे किंवा चितळे दूध डेअरी किंवा त्यांचं मिठाईचं असेल किंवा पतंजली असेल, प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट याच्यात यावी, आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी माल द्यावा. म्हणजे अगदी ॲग्रो फूड असेल, आपलं पवारसाहेबांचं बारामती ॲग्रो असेल किंवा इतर उद्योजक आहेत, पतंजली असेल, कुठलाही उद्योजक घ्या मोठा जो ऑलरेडी तुमची इथे एस्टॅब्लिश आहे, त्यांना देखील तुम्ही गावाच्या परिसरामध्ये कोणी उद्योजक असतील किंवा आजूबाजूला असेल त्यांना सांगू शकता. 10 लाखाच्या वरती सबसिडी जात असेल तरी आम्ही द्यायला तयार आहोत. पण तो प्रोजेक्ट त्याचा पॉझिटिव्ह तिथं शेतकऱ्यांसाठी तालुका स्तरावरची फॅसिलिटेशन सेंटर असलं पाहिजे. उदाहरण दाखल आता कुंजीरदादा इथं आहेत पुरीकरचे, ठीक आहे, त्यांनी असं पकडलं की दूध डेअरी मी जर वाढवलं तर तुम्ही शेतकरी म्हणून तिथं जाऊन तुमचा खवा तयार करून आणला पाहिजे भाड्यानं. थोडक्यात तुम्हाला आता इथे उभं करायचं नाही, मला ती इन्व्हेस्टमेंट करायची नाही, तर असं एक फॅसिलिटेशन सेंटर आम्ही तयार करतोय की जिथं असे उद्योजक यावे, त्यांनी त्यातलं 10-20% भाड्यानं द्यावं, म्हणजे आजूबाजूच्या शेतकऱ्यांना किंवा इतर उद्योजकांना. म्हणून आम्ही त्यांना 35% देतो. त्याला म्हणतात सामायिक पायाभूत सुविधा केंद्र, CIF, कॉमन इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी सेंटर. तर याच्यासाठी ही 10 लाखाची जी मर्यादा आहे
ती आम्ही खंडित करून 10 लाखाच्या वरती देखील आम्ही मोठ्या प्रस्तावाला सबसिडी देत आहोत, 10 लाख ते 3 कोटीपर्यंत. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात वैयक्तिक लाभार्थी झाला, प्रायव्हेट लाभार्थी असू देत, लिमिटेड कंपनी असू देत, कुणी मोठा असू देत, त्यांना देखील आम्ही देत आहोत. त्याच पद्धतीने कॅपॅसिटी बिल्डिंग ट्रेनिंगचं सांगितलं आम्ही. शेवटी ब्रँडिंग आणि मार्केटिंग शेवटचा घटक जो होता. ब्रँडिंग आणि मार्केटिंगला आता तुमच्यासमोर प्रश्न की मार्केटिंगचं काय करायचं. तर सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही भीमथडीसारखा एक विभागीय ब्रँड निवडला आहे, ज्यांना शासन प्रशासन राज्यस्तरावर पैसे देते आणि ते 3 दिवस 4 दिवसाचं प्रदर्शन घेते. मला वाटतं आता नुकतंच भीमथडीचं प्रदर्शन झालं, शासनाने त्यांनाही सहकार्य केले. तिथे तुमचं जर छोटे छोटे कोणाचा आवळा कॅन्टीचा प्रोजेक्ट असेल, कुणाचा पापडाचा असेल, कुणाचा नाचणीचा पदार्थ असेल, हे प्रकल्प ऑइलचा असेल, हे प्रकल्पाचं टॅगलाईन घेऊन तुम्ही तिथे विक्री करू शकता त्यांच्या ब्रँडच्या अंडर. ते एक व्यासपीठ उपलब्ध होतं. ते बघ खाजगीमध्ये तुम्ही स्टॉल घ्यायला गेला ना, किमान 20,000 ते 50,000 रुपये 3 दिवसात पडतो. तुम्ही जर असं शासनाचं मदत करणाऱ्या एखाद्या संस्थेच्या प्रदर्शनात गेला, तुम्हाला स्टॉलची किंमत डायरेक्ट 20-25 वरून 5-10 हजार रुपये. शेवटी ते ऑपरेशनल कॉस्ट, ॲडमिनिस्ट्रेशन, प्रशासकीय खर्च घेणारच, कारण त्यांनाही तिथं ऑपरेट करणं आहे. तुम्हाला AC हॉल असेल किंवा बाकीच्या पाण्याची सुविधा असेल, प्लॅटफॉर्म असेल, तिथल्या जागा उपलब्ध करून देणं, त्यामुळे थोडासा खर्च होणार आहे, पण तो निश्चितच कमी होईल. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ब्रँडिंग मार्केटिंगसाठी सुद्धा शासन खूप गांभीर्याने विचार करते. कदाचित आता विभागीय स्तरावरती ब्रँडिंगला सपोर्ट केला जातोय, तो जिल्हा स्तरावर आणि परत तालुका स्तरावर पण सपोर्ट केला जातो. याच्यासाठी शासन गांभीर्याने विचार करते. येणाऱ्या काळामध्ये तुमची 10 वर्ष प्रोसेसिंगचीच आहे, त्यामुळे आपण ही आजूबाजूला छोटा मोठा उद्योग उभा करावा असं मी या ठिकाणी आवाहन करतो. कारण शेतमालावर जर प्रक्रिया 1% जरी वाढली तर आजूबाजूला रोजगार निर्मिती होईल आणि याच्यामुळे जे इतर सामाजिक आणि राजकीय प्रश्न आहेत त्याच्यापासून आपण विचलित न होता आपल्या शेतीच्या भाकरीच्या 2 प्रश्नावर आपण विचार करू शकू. या दृष्टीने ही योजना आहे PMFME प्रायव्हेट फॉर्म्युलेशन मायक्रो एंटरप्राइजेस. जाता जाता याच्यात फक्त एवढंच सांगेल की याच्यामध्ये उद्योग आधार, GST आणि FSI हे असणं अपेक्षित आहे. ज्याला GST लागू नाही 40 लाखापर्यंत उद्योगाला GST नाही टाकायला चालेल, परंतु किमान फूडमध्ये आहे, त्याच्यामुळे FSIचं लायसन आणि उद्योग आधार. आणि उद्योग आधार हा उद्योगासाठी बँकेत खातं खोलण्यासाठी पहिल्यांदा लागतो. त्यामुळं प्रोसिजरमध्ये फक्त इतकं सांगेल की आधार कार्ड, पॅन कार्ड, बँकेचं 6 महिन्याचं स्टेटमेंट आणि लाईन, या 4 प्रकारच्या गोष्टी आहेत. त्याच्यावर 2 वर्षाचे ITR जर नसतील तर ते बनवून घ्या. आणि कोटेशन, जे मशीन वापरणार आहे त्याचं कोटेशन, आणि त्या पार्टीला बँक घेऊन देते. ही योजना बँक कर्जाच्या आधारावर आहे. त्यामुळे छोटा मोठा आधी प्रकल्प करा आणि मग मोठी झेप घ्या. आजूबाजूला जिल्हा उद्योग केंद्रात पण तसंच आहे. तिथे तुम्हाला 5-50 लाखाच्या सबसिडीवरती 15% 35% सबसिडी आहे. तुम्ही एकाच वेळी 2चा लाभ घेऊ शकता का? तर घेऊ शकता. पण ते कसं, घरातल्या एका व्यक्तीने इकडे कृषी विभागाचा लाभ घ्या, तो प्रोजेक्ट करा. एक प्रोजेक्ट यशस्वी झाल्यानंतर मग वाढवण्यासाठी घरातल्या दुसऱ्या व्यक्तीसाठी दुसरा नव्याने प्रोजेक्ट आहे. म्हणजे जिल्हा उद्योग केंद्रात एक 5 लाखाला प्रोजेक्ट केला आणि मग आता तुम्हाला कृषी विभागाकडे करायचं आहे, मग आमच्याकडे 10, 15, 20 लाख, 25 लाख, 28 लाखापर्यंत तुम्ही 28,60,000 करू शकतो. 10 लाख घेऊ शकता वैयक्तिक. मोठा करायचा असेल तरी घेऊ शकतो. ते तुम्ही तशी फाईल सादर करणार अपेक्षा. आणि हे सगळं करण्यासाठी हँड होल्डिंग सपोर्ट लागते. यासाठी माझ्यासारखी व्यक्ती, त्याचं नाव आहे पोस्टल DR, डिस्ट्रिक्ट रिसोर्स पर्सन, जिल्हा संसाधन व्यक्ती. असे जिल्ह्यामध्ये साधारण 5 ते 7 लोक आहेत. त्यातली मला त्याचा अनुभव आहे बऱ्यापैकी. अजून एक CE आहे. दोघे-तिघे आम्ही बऱ्यापैकी काम करत आहोत. इतर बाकीचेही आता तयार होत आहेत. तर या DRPच्या माध्यमातून प्रत्येकाला 1-2 तालुके दिले. माझ्याकडे हवेली आहे, मुळशी आहे, बेहला आहे. 2-3 तालुक्यात मी काम करतो. तसं इतरही तालुक्यात येणारे प्रस्ताव मी करत असतो. तर अशा DRPची आमची मदत काय होते की आम्ही थेट बँकेशी बोलतो, रिजनल मॅनेजरशी बोलतो. तुम्हाला येणारे कागदपत्रांच्या अडचणी थेट आत्ताच सांगतोय, तेव्हा हे कागद तयार करा. आधार, पॅन, स्टेटमेंट, कोटेशन, ITR, उद्योग आधार, GST आणि FSI लायसन. हे जर तुमचं रेडी असेल आणि डिटेल प्रोजेक्ट आहे जो आम्ही सिस्टीममध्ये भरून देतो किंवा प्रायव्हेट CA पण बनवून देऊ शकतो, हे तुम्ही दिलं की बँकेला याच्यापेक्षा काय लागतं, फार फार तुमची जागेवर विजिट करते. कॅपॅबिलिटी बघते, त्याला म्हणतात कॅश फ्लो आहे का. तुमचा उद्योग जेव्हा सुरू करता त्याचा तुम्हाला अनुभव आहे का, ट्रेनिंग घ्या. त्याच्यानंतर छोटं मशीन आणा. जेव्हा 25 लाखाचं मशीन घ्यायचं तेव्हा 2 लाखाची एक प्रतिकृती मिळते किंवा छोटे 25,000 मिळते. ते टेस्टिंग करा किंवा आजूबाजूला जाऊन 4 पगार आणि मग उद्योग तुम्ही करायला घ्या. आणि निश्चित घरगुती उद्योग भरपूर आहे. याच्यामध्ये लाभार्थ्याला हे जे डॉक्युमेंट आहेत ते ऑनलाईन भरायचे. त्यांच्या वेबसाईटचं नाव आहे PMFME
त्याच्यावर .gov.in वरती जाऊन लॉगिनमध्ये इंडिव्हिज्युअल टाईप करायचं. लाभार्थ्याकडून आमच्याकडे येतो DRPकडे, माझ्याकडून माझ्या लॉगिन ID कोडमधून आम्ही तपशील येतो तिथे जागेवर जे आहे नाही तपासणी करून फोटो काढून आम्ही अपलोड करतो. मार्केट लिंकेज आहे हे तपासतो आणि मग जिल्हा स्तरावरची आमची कृषी विभागाची यंत्रणा त्यांच्याकडे प्रस्ताव जातो. तिथून बँकेत जातो आणि बँकेतून मग तुम्हाला लोन दिलं जातं आणि अनुदान देखील त्या खात्यात येतं. 3 वर्ष लॉक राहतात, परंतु तो तुमच्या खात्यातील पैसे पडतात विदिन 3 महिने ते 6 महिन्याच्या आत. अनुदान इकडे उपलब्ध आहे, पैसा या योजनेसाठी उपलब्ध आहे. येणाऱ्या 1-2-4 वर्षात तुम्ही सहज. आणि मार्केटिंगसाठी कसं आहे, शेवटी कृषी विभागाची मार्केटिंगची एक वेगळी संस्था मार्केटिंग बोर्ड पणन महामंडळ म्हणून केलेला आहे. सध्या कृषी विभागाचं पणन मार्केटमध्ये बाजार समिती सगळीकडे आहे. त्याच्या आजूबाजूला एखादा स्टॉल घेऊन एखाद्या व्यापाऱ्याची तुम्ही चर्चा केली. आता ऑइलच्या व्यापाऱ्यांची मी चर्चा केली. राईसमध्ये हो हो ऑइलच्या बाबतीत अशी गंमत आहे की ते म्हणतात की आम्ही फक्त पत्र्याच्या डब्यावरती काम करतो. राईस ब्रँड ऑइल पण आहे. ऑइल बाबतीत उदाहरण सांगतो. व्यापाऱ्याशी एका चर्चा केली हो, ते म्हणे काय काही आमच्या धंद्यात जो पत्र्याचा डबा आहे ना, तो जो ₹1-2 तेवढ्या कॉस्टवर आम्ही धंदा करतो. बल्की धंदा करतो व्यापार, म्हणजे 1000 लिटर 2000 लिटर 5000 लिटर. म्हणजे तुम्ही एका गावात जर तुम्ही मनावर घेतलं तर इथे डायरेक्टली 1000-2000 लिटर जर तयार केलं ते डायरेक्टली घेऊ शकतात. किंवा खावा जर तयार केला तर तुमच्या इथे व्यापारी येऊ शकतो, पण बल्कमध्ये पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ इंद्रायणीचं आजूबाजूला आहे, ₹50 किलोने आपण आणतो सगळं, बरोबर आहे. आता व्यापारी काय म्हणतो की मला ₹38 मी त्याच्यावर घेणार आणि ₹40 विकणार. कारण तो व्यापारी आहे तर तो व्यापार करतो, तो ₹1 किंवा ₹2 कमवणार आहे. कारण ह्यात कॉस्ट सगळे आहे ना की ट्रान्सपोर्टेशनची. शेवटी ₹38 आला तुमचा चालू, त्याचं पॉलिश केला आणि तो ₹40 दिला. ₹40 ₹50 आपल्याला कसा होतो, तर तो वेगवेगळ्या भागात जातो आणि मग तिथं सब होलसेलरकडे जातो, किराणा माल दुकानाकडे जातो, मॉलकडे जातो. सांगायचं पण इतकंच आहे मला की तुम्ही करताना छोटे करताना तेव्हा कॉस्ट त्याची जास्त येते. जेवढा बल्क वाढवाल तेवढा कॉस्ट कमी, खर्च कमी येतो, नफा जास्त राहतो. म्हणून छोटे लोकांना नफा दिसत नाही पटकन. त्याच्यात मग श्रद्धा आणि सबुरी थोडीशी ठेवावी लागते आणि मग बायकोची जाहिरात आता येते बघा. प्रिपरेशन काही महिन्यात आणि नियोजन असेल तर प्रिपरेशन चांगलं झालं तर तुम्ही यशस्वी व्हा. यशस्वी कधी व्हा तुम्ही सगळं मिळून भट्टी जमली तर होणार. तर अशा पद्धतीने ही योजना बँक कर्जाच्या आधारात आहे, शेतमालाशी निगडीत आहे आणि त्याच्या प्रक्रियेत आम्ही 35% देतो. आता हे झालं पूर्णतः PMFAB स्कीमबाबत. मला ते इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल, काही शंका असेल तर आता 1-2 मिनिटं विचारा आणि मग लगेच मी पॉलिंग हाऊस आणि शेड हाऊस थोडक्यात मी घेतो. इथंपर्यंत तुम्हाला काय अडचण आहे? आणि ॲक्च्युली जे म्हणतात ना प्रोडक्टच्या रिलेटेड, आपण प्रोजेक्ट म्हणजे 50 लाख 1 कोटी, त्याला पण 35% आणतात. लेडीजला आम्ही प्राधान्य देत आहोत. कारण की आत्ताच्याच काळ चळवळीला जो कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये आदरणीय दादा जोशी साहेबांनी घोषणा केली महिलांसाठी 50% प्रशिक्षणामध्ये आम्ही आरक्षण ठेवत आहोत. ऑलरेडी धोरण पण तसंच आहे राज्य सरकारचं की महिलांसाठी जे लेकर्स येतात त्याच्यामध्ये महिलांना प्राधान्यानं विशेष प्राधान्य देण्याची ओढ असते प्रत्येक ठिकाणी. म्हणजे तुम्ही उद्योजक म्हणून जर पुढे आलात महिला म्हणून तर निश्चितपणे तुमचा अर्जाचा विचार काय. समजा 100 जण असलेल्या लॉटरी, आता ही दुसरी योजना जी सांगणार आहे त्याच्यात लॉटरी लागते. पहिल्या योजनेमध्ये अन्न प्रक्रिया जी मी विस्तृतपणे तुम्हाला आता सांगितली त्याच्यामध्ये अजून एवढे उद्योजक उभा नाही आहे. पण येणाऱ्या काळात यावर्षी 50 झाले जिल्ह्यात, 100 होणार, 200 होणार. जेव्हा 200च्या पुढा काढायला तेव्हा आम्हाला लॉटरी काढायला लागला. आमच्याकडे लोकांना द्यायला पैसे असतात 200-300 लोकांना. तुम्ही जेवढे लवकर याल तुला फिको पद्धत म्हणतात, फर्स्ट कम फर्स्ट ऑर्डर, त्यानुसार आम्ही तुम्हाला पहिल्या प्राधान्य देतो. महिलांसाठी आम्ही आता देतो. आता असं काही नाही, प्रशिक्षणामध्ये पण आरक्षण आहे आणि याच्यात पण आम्ही पटकन प्राधान्य देतो. पुणे जिल्ह्यात पण तसं इस्कर वाटतं तुम्हाला? तुम्ही शहराच्या जवळ आहे ना दुग्धजन्य पदार्थ हा एक मला बेटर वाटतो. त्याच्यानंतर तुम्ही नाचणी रिलेटेड काही आहे, सगळ्यात मेन गोष्ट व्यापारी आहेत ना ते पकडा, मार्केटिंग पकडा. कशाचं तुम्ही मार्केटिंग कशाच करू शकता ना ते तुम्ही स्थानिक आहात. वर्षानुवर्ष तुम्ही जाणे, ट्रान्सपोर्ट, तुमची वाहतूक व्यवस्था. समजा तुम्ही फुलछेडची गाडी जाते त्याच्यासाठी तुम्ही काहीतरी घेऊन रॉ मटेरियल येऊ शकता त्या गाडीत, ती मोकळी येते गाडी. म्हणजे एखादा कोणी जात असेल माघारी रॉ मटेरियल तुमची येत असेल, रॉ मटेरियलची कॉस्ट कमी झाली. म्हणजे उत्पादनाचा ती गोष्ट तयार करण्याचा निर्मितीचा खर्च कमी झाला. नंतर काय होतं, अकाउंटिंग कोणी बघत नाही. म्हणजे मी 2-4 कोटी धंदा करतो म्हणून तुम्हाला अकाउंटिंग बघितलं जातं. म्हणजे येणारा प्रति किलो खर्च आहे ना
तो पाहिला जातो. आणि हे कोण सांगू शकतं? तुम्हीच सांगू शकता, तुम्ही अनालिसिस करू शकता. मी इथं बसून ह्या डायसवर काही सांगेल, हा उद्योग करा, तो उद्योग करा, 100 उद्योग आहेत माझ्याकडे स्टेजवरून पीक नाही आहे ज्वारीचं करू शकता. आता मी कोकणात होतो मध्ये, कोकणात फूड बाजार आहे, त्याच्यात मी कोळंबीचे पापड पण घेऊन आलो, माशाचे पापड आहेत, भरपूर सारे ट्रेनचे. आंब्याचे नुसतं तुम्ही आंब्याचे ते जे ऐकलं असेल, पल्प आणि आंब्याचे वडी आहेत, आंब्याचे 4 प्रकार आहेत वेगवेगळे. तुम्ही जो आंबा तयार होतो आजूबाजूला त्याचं पण पीक प्रोसेस करू शकता. मी तुम्हाला म्हटले की काजूचं असं करा, हे करा, त्यातली तेवढी पकड पाहिजे, रॉ मटेरियल देऊ शकला पाहिजे. तिथे एक दोघं उद्योजक आहेत तसे काजूचे पण. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की तुम्हाला उद्योग करताना तुम्ही ठरवा, ट्रेनिंग घ्या प्रॉपर. म्हणजे 2 वेळेस झाली सगळी सगळं. ज्याच्या इन डेप्थमध्ये आणखी ट्रेनिंग आहे ते ट्रेनिंग घ्या. मग तुमचे आकलन शक्ती क्लिअर होईल. तुम्हाला लक्षात येईल कोणकोणते उद्योग बाजारात आहेत. आता मी बऱ्याच तुम्हाला 4-5 प्रोजेक्ट सांगितले. तुम्ही पीक सांगा त्याच्यात उद्योग काय पाहिजे. मी डाळिंब सांगितलं, डाळिंब जाणार करणार आहे, ज्यूस करणार आहे, केळीचं. याच्यासाठी मी उलट सांगेन की तुम्ही मार्केटिंग व्यासपीठ तयार करा. मी प्रशासनाला सुद्धा शासनाला मी विनंती करतोय, जसे खत औषधाची दुकान आहे, बियाणं मिळते, खत मिळते, कीटकनाशक मिळते, असं व्यासपीठ कुठं नाही. तुम्हाला एवढा फ्रंटेज आहे, हायवे आहे, तुम्ही सहज 2000 माझं दिलं, 2000 ते 2200 रुपयाचे वेगवेगळे पदार्थ घेतले, 50 रुपयापासून 150, 200, 500 रुपये. त्या फूड बाजारामध्ये किमान 50-100 वेगवेगळे पदार्थ. नारळाची जेली होती, मी इनोव्हेटिव्ह जे आणलं जातं मी टेस्ट करत असतो आणि वेगवेगळे पदार्थ खात असतो. थोडा पुढे ते मला जे नवीन दिसतं ते मी उचलत असतो. अशा फूड बजेट तुम्ही ह्या रोडला तयार करा. आणि आता मी उदाहरण सांगितलं तुम्हाला की बाबा खताचं औषधाचं बियाण्याचं दुकान आहे, शासन सर्टिफिकेट करतं, असं ह्याचं काही नाही आहे. तुम्हाला फूड लायसन असतं, फूड बाजार तयार करा, 10 पदार्थ ठेवा, त्यांचा लाडू घ्या, त्यांचा अंजीर घ्या, कुणाचा फरसाणा घ्या, कुणाचं पीठ घ्या, 100 पदार्थ ठेवा, डिस्प्ले करतो, विकून पैसे देतो. व्यवस्था उभा करा. विक्रीची व्यवस्था लोकांकडे हात पसरण्यापेक्षा तुम्ही रोड साईड आहात, तुम्ही व्यवस्था उभा करा. येणाऱ्या 5 ते 10 वर्षात तुमच्या मागे सगळे लागेल. तुम्ही आज तुम्हाला या ठिकाणी 100% खात्री देऊ. कारण आज कृषी विभाग थेट मार्केटिंगमध्ये नाही आहे, कारण खरेदी विक्री करणं हा कृषी विभागाच्या म्हणजे कार्यामध्ये येत नाही. त्याच्यामुळं कृषी विभाग तुम्हाला सेवा देऊ शकतो, योजना द्यायला सांगू शकतो, थेट विक्रीमध्ये तुम्हाला डील नाही करू शकतो. त्यामुळे ते थोडंसं अजून त्या बाबतीत मागे आपण पण काहीतरी पॉलिसी निर्माण होईल. जसं भीमतडीला झाली, भीमतडीचं प्रदर्शनामध्ये वगैरे, तसं आणखी काही वेगळं मार्केटिंगसाठी फंडामेंटल येऊ शकते का की म्हणजे सोसायटीच्या खाली प्रॉपसॅट म्हणून सहकार महामंडळाने सुरू केली होती, असे काही वेगवेगळे आपण येऊ शकतो. ठीक आहे, शेवटचा पार्ट मी घेतो कॉलेज शेटिंग हाऊस. कॉलेज शेटिंग हाऊस हे मुख्यत्वे NHM नावाची स्कीम आहे आणि NHPची स्कीम आहे. त्याच्यामध्ये कृषी विभाग केंद्र शासन राबवतं. त्याला MIDH म्हणून नवीन सुधारित नाव आले, मिशन फॉर इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट फॉर हॉर्टिकल्चर, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान. त्या अभियानातून पॉलीहाऊस शेडणे, त्याच पद्धतीने प्लास्टिक मल्चिंग इत्यादी नियंत्रित शेती अंतर्गत हा घटक येतो. नुकतंच याविषयी देखील एक घोषणा झालेली आहे, लवकरच त्याचा आपल्यापर्यंत पोहोचेल. प्लास्टिक क्रॉप कव्हर नावाचा एक संकल्पना आहे, ती देशात पहिल्यांदा महाराष्ट्र राबवतोय आणि ते 8 जिल्ह्यांकरता ते द्राक्षाचा पट्टा आहे. पुणे असेल, सातारा, सांगली असेल, नाशिक असेल, सोलापूरचा भाग असेल, जालना असेल, औरंगाबाद असेल, याच्यामध्ये द्राक्षासाठी क्रॉप कव्हर म्हणून संकल्पना आहे. त्याचं 4,81,000 प्रति एकरी कॉस्टिंग आहे. गारपीट, हवामानातला बदल याच्यासाठी 50% ही सबसिडी येऊ घातलेली आहे आणि ती लवकरच एक 8-10 दिवसामध्ये त्याचं परिपत्रक येतील. आणि तसं आजूबाजूला जर पुण्याच्या बागा असतील तर त्या बागांवरती क्रॉप कव्हर आता द्राक्षाला येणाऱ्या काळामध्ये डाळिंबाला येईल आणि त्याच्यानंतर पुढच्या काळामध्ये मग विविध फळपिकं, भाजीपाला पिकं आणि फ्लोरिकल्चर येणाऱ्या 5-10 वर्षामध्ये हा बदल आजूबाजूला तुम्हाला डाळिंबाच्या याच्यावर आता साड्या वापरतात, आटपाडी, सांगोला, सोलापूरच्या पट्ट्यामध्ये. तर ते जाऊन तुम्हाला क्रॉप कव्हर पांढऱ्या कलरचे गारपीट आणि हवामानातल्या ज्या गोष्टी होत आहेत त्याच्यासाठी त्याचा मुख्यत्वे वापर केला जाणार आहे. तर ही एक महत्त्वाची योजना आहे, तुम्हाला सांगायला हवं. 50% त्यालाही सबसिडी आहे. साधारण 4,81,000च्या 50% प्रति एकरी प्रमाणात पैसे मिळणार आहेत. मुख्यत्वे पॉलीहाऊस आणि शेतकऱ्यांमध्ये 2006-07 नंतर दरवाढ झालेली नाही. मला वाटतं इथं बसलेले त्यांनी पूर्वी लाभ घेतलेला आहे. त्या मंडळींनी जो रेट होता 2006-07ला तोच रेट 10, 11, 12, 14 पर्यंत होता.
14पर्यंत रेटची लेवल लागली. जेवढ्या रेटला मार्केट चाललं होतं तेवढ्याच रेटला शासन देत होतं. त्यामुळे 9,35,000 रुपये सर्वसाधारण क्षेत्रासाठी आणि डोंगरीसाठी 10,75,000 रुपये असा 10 गुंठ्यासाठी कॉस्टनॉम निर्धारित केले मापदंड आहे. त्याच्या 50% सबसिडी. म्हणजे तुम्ही डोंगरी विभागात येता 10,75,000च्या 50%, म्हणजे 5,25,000च्या आसपास पूर्वी सबसिडी याची ती आता पण येते. याचा बदल 2019-20 किंवा 20-21 होणं अपेक्षित होतं. मी स्वतः दिल्लीला जाऊन आलो, ते म्हणाले 20-21 होईल. आता म्हणाले मार्च एप्रिल आता पण अपेक्षित होतं. आता कोण म्हणजे माझ्या ते म्हणतात आता अजून 3 महिने लागतील. ते देखील निश्चितपणे 10 ते 20% दरम्यान बदल होईल. आणि आता जो 10,75,000 जो खर्च आहे तो प्रॅक्टिकल खर्च 13 ते 14 लाखावर गेला. तो कुठेतरी शासनाचा 10,75,000 आहे, तो कुठेतरी 12 लाख 13 लाखाच्या आसपास वाढवून मिळेल अशी आशा करूया डोंगरी विभागाला. सर्वसाधारणतः तो 935 रेट आहे, तो 1100 रुपये ते 1200 रुपयाचा दरम्यान जाईल असं आशा करूया. तर त्याच्या 50% सबसिडी आहे. त्याच्यात सांगाडा, ड्रीप, फॉगर आणि कंट्रोल रेट. त्या कंट्रोल रेटमध्ये पाण्याची टाकी, सँड फिल्टर, रेस्पिरेटर, मोटर या गोष्टींचा अंतर्भाव होतो. ह्या गोष्टी दोन्ही मिळून जर करायच्या असेल तर ते भाजीपाला पिकासाठी अनिवार्य आहे. तुम्हाला जर इतर फ्लोरिकल्चरसाठी करायचं असेल तर आधी सगळं उभा करा. 3 महिन्यात सबसिडी येते, त्याचा लाभ घ्या. ऑफ द रेकॉर्ड तुम्हाला जे करायचं ते फ्लोरिकल्चर झाडं देखील तुम्ही करू शकता. शासनाच्या निकषामध्ये अनिवार्य घटक आहे ते राबवणं गरजेचं आहे. त्याच्यावर 50% सबसिडी मिळते. असं सेम पद्धतीनं शेडेड हाऊससाठी आहे. शेडेड हाऊसचा दर देखील 710 रुपयेच पूर्वीचा आहे सर्वसाधारण क्षेत्रासाठी आणि डोंगरीसाठी 816 रुपये. म्हणजे 10 गुंठे करायचे असेल तर 8,16,000 रुपये खर्च आहे. हे आज तुम्ही स्वतःकडे आणि आजूबाजूचा जो प्रदेश आहे शोभिवंत झाड याच्यासाठी जर टनेल टॅक्स तुम्ही येणार इथं बसून तुम्ही जर बघू शकता 4 मीटर किंवा 5 मीटरचं करा, सबसिडी घ्या आणि त्याच्यात पेपर टाकायचा तर हाफ कवर टाकू शकता आणि मध्ये गटर टाकू शकता. तुम्हाला मॉडिफाय करायचं असेल तर तुम्ही तुमच्या लेवलला करू शकता. शासन याचा देखील विचार करते की हायब्रिड मॉडेल आणता येईल का. तर निश्चितच तुम्ही काही जर तसं विनंती अर्ज दिले शेतकरी वर्गाकडून तुमचं डिमांड असेल तर प्रशासन तसं विचार करेल. मागे मी तुम्हाला बोललो होतो तुमची जी डिमांड आहे जोपर्यंत तुम्ही ते पोटात दुखले की गोवा तोपर्यंत खाणार नाही तोपर्यंत ते सुधारणा होणार नाही. तसं तुम्ही जोपर्यंत तुमच्या विनंती तोंडी सांगून उपयोग नाही, थोडं लेखी द्या, प्रशासन त्याच्यावर विचार करेल. मी स्वतः पॉल्यावर शेतकरी संघटनेचा अध्यक्ष आहे राज्याचा सध्या, कारण आमच्या 100 कंपन्यात राज्यात आम्ही प्रशासनाची या गोष्टी बोलतो आहोत. शेतकरी हाऊसमध्ये तुम्ही आजूबाजूला 8,16,000 रुपये सबसिडी आहे. सेम तसंच सांगाडा, ड्रीप, फॉगर सगळं पाहिजे. त्याच्या 50% म्हणजे 4 लाख रुपये तुम्हाला सबसिडी मिळू शकते. आणि याची पूर्णतः टेक्निकल स्पेसिफिकेशन हे पूर्वीसारखं राहिलेलं नाही आहे. आता त्या पाईपवर ISI 1161/2014 सिम्बॉल असणं अपेक्षित आहे. त्या पाईपचं पर मीटर वजन भरणं अपेक्षित आहे. हे बदल झालेलं आहे. त्यामुळं पर मीटर पर किलो वजन आहे ते भरलंच पाहिजे, अन्यथा ते माल माघारी घेऊन जावं लागतो आणि उभारणी करणाऱ्या आमच्यासारखे सेवा पुरवतात त्यांना व्यवस्थित उभा करून द्यावं. तर जेवढे तांत्रिक निकष पाळावे लागतात. येणाऱ्या जर पुढील काळामध्ये आजूबाजूला कुणाला करायचं असेल तर त्यांनी शासनाचे मार्गदर्शक सूचनांचा वापर अवलंब करून त्या गाईडलाईननुसारच शेती पॉलिसी उभारणी करावी. याबाबत अधिक माहिती मला वाटतं शासकीय प्रोसिजर महाडीपीटी त्याचं ॲप्लिकेशन हे सर सांगतीलच. माझ्या ऑफिसचा नंबर आहे 88171715. एकदम सोपा नंबर आहे 88171715. तर त्या नंबरवरती तुम्हाला पुन्हा अर्ज करायचा असेल शेतकरी असू दे, कांदा असू दे किंवा पॉलिसी शेती 88171715 ते ज्याकडे काय प्रायव्हेट लिमिटेड. तर माझ्या ऑफिसमधून ते देखील तुम्हाला सहकार्य केलं जाईल. महाडीपीटीचा ऑनलाईन अर्ज म्हणून दिला जाईल. तुम्हाला या योजनेसाठी पूर्णपणे प्रोजेक्ट रिपोर्ट, कोटेशन मोफत पूर्वी यासाठी पैसे घेत होतो, म्हणजे काही तांत्रिक फी घेत होतो. ते आता कन्सल्टिंग फी बंद केलेली आहे, कारण आता उभारणीमध्ये असल्यामुळे शेतकरी त्या गोष्टी काही करत नाही. तर ते मोफत तुम्हाला या गोष्टीची सेवा दिली जाईल. आणि हे काम आपण ऑलरेडी या भागामध्ये करतोय. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा 3-4 राज्यामध्ये आपण करत आहोत. तर इथं आजूबाजूला जे तुमचं जे खप वाढलेलं आहे त्याची शासकीय या योजनेचा देखील लाभ घ्यावा. आणि तुम्हाला जे हायब्रिड मॉडेल पाहिजे ना ते तुम्ही शेडचे 4 मीटर आणि 5 मीटर टाईपमध्ये करू शकता आज देखील. आणि शासकीय सबसिडीमध्ये बसते आणि ते मला वाटतं शासन त्याला सबसिडी देते. फक्त झाले का याचा प्रचार प्रसिद्धी उलट्या दिशेने झाली. काही मंडळी जुन्याचं नवीन करणं किंवा राहुदे शासनाला आणि कुठे लागत आहे किंवा मीही मध्ये 2-3 वर्ष जरा पुण्याच्या बाहेर होतो त्यामुळे थोडा त्याच कमी पडला असेल कदाचित. तर मी पुन्हा एकदा आवाहन करतो या योजनेत देखील आपण सगळ्यांनी किंवा आजूबाजूच्या मित्रपरिवारांनी लाभ घ्यावा. तर
या योजनेत मी उद्योजक म्हणून ऑलरेडी काम करत आहे आणि पहिली जी योजना सांगितली अन्न प्रक्रिया त्याच्यात कलेक्टर समितीमध्ये अप्रूव्ड डिस्ट्रिक्ट रिसोर्स पर्सन आहे ते प्रोजेक्ट बेस मी त्या योजनेला काम करत आहे. मला सहयोगाने या ठिकाणी बोलण्यासाठी वेळ दिली आणि आपण शांतचित्ताने ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. पूर्वी आपण होत्या डिझाईनमध्ये काही असं क्रायटेरिया वगैरे नव्हतं की एवढ्या डिझाईन पाहिजे. आता ते क्रायटेरिया पूर्वीवर चेंज केलेले समजा प्रकाशित करी माझ्या अडचणाची पूर्वी मी संध्याताई चौधरी आमच्या मंडळचे मंडळ अधिकारी वडलेच आहे. त्याच्यानंतर आपल्याला आज खास करून मार्गदर्शन करण्यासाठी महेश जिरोडे साहेब ज्यांना आपण मिलेट मॅन म्हणून ओळखतो. त्याच्यानंतर आपल्याला ज्या PMPची काही योजना आहेत ग्रीन हाऊस असेल पॉलिहाऊस असेल ज्या अतिशय उत्कृष्ट पद्धतीने तेजोमय गाडगे सर यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. त्याच्यानंतर व्यासपीठावर आमचे रामदास गावकर साहेब कृषी परिषद खराब साहेब. त्याच्यानंतर आपल्या गावचे धडाडीचे युवा कार्यकर्ते अनिल सिंग चौधरी. त्याच्यानंतर जिल्हा पीक विमा योजनेसंदर्भात आपल्या जिल्ह्यातील आपल्या गावामध्ये प्रतिनिधित्व करतात तेजस्वी कुमार चौधरी. युवा तरडेगावचे युवा उद्योजक आपले गुंजाळ. त्याच्यानंतर काही महिला हस्तकला महिलांनी काम केलेले महिला मंडळ आणि आमच्या विरोळीकांच्या नेतृत्व आलेले वशीकर साहेब असतील तरडेवरती इथून आमचे मेत्रे साहेब आहेत. या सर्व आमचे मंडळी आपल्या ज्या काही कृषी खात्याच्या वेगवेगळे योजना आहेत महिलांसाठी असतील शेतकऱ्यांसाठी असतील किंवा युवा उद्योजकांसाठी असतील त्या ग्रामीण पातळीवर त्या योजनेची किंवा उद्योगाची ओळख आपल्यापर्यंत आणणे आणि त्याचं मोठ्या प्रमाणावर आपल्याला प्रशिक्षण किंवा अनुदान स्वरूपात वाटप कृषी केलं जातं. आपण महेश जिरोडे सरांचं ज्यावेळी लेक्चर ऐकलं त्यावेळेस काय महिलांनी प्रश्न विचारला होता की आम्हाला प्रशिक्षण इथे मिळेल का. निश्चितच आपल्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारची सुविधा नुकतीच माननीय कृषी मंत्री दादा जोशी साहेबांनी चोरवली येथे अगदी निवासी प्रशिक्षण वर्ग 120 महिलांचा प्रशिक्षण वर्गाची व्यवस्था इथे झालेली आहे. त्यामुळे आपण अगदी चांगल्या प्रकारचे तज्ञ मंडळी तुम्हाला मार्गदर्शन करतील चांगल्या प्रकारचे उद्योजक तुम्हाला मार्गदर्शन करतील आणि प्रॅक्टिकल नॉलेज तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे ती एक चांगली आपल्याला संधी उपलब्ध झाली आहे. महेश जिरोडे सरांनी तुम्हाला सांगितलं वेगवेगळ्या प्रकारचे मिलेट्स किंवा आपण जे ऐकतो की बाजरी आहे ज्वारी आहे वरी आहे त्याच्यामध्ये मी एखादं नाडी शेतकरी तुम्हाला प्रोटीन फ्री जे प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये तुम्ही कुठली गव्हाचं एक उत्पादन चांगल्या प्रकारे घेऊ शकता. आपल्या इकडलं हवामान त्याला पोषक आहे उत्पादन चांगलं येऊ शकतं आणि त्या कुठली गव्हापासून वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ आपण बिस्किट असेल शेवई असेल वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवण्यापासून बनवू शकता आणि विक्री करू शकता. ते तुम्हाला उत्पादन आणि विक्री किंवा प्रशिक्षण करण्यासारखा पदार्थ आहे. जे मिलेटमध्ये जे प्रॉडक्ट आहे ते जे आपल्या भोवती जे काही जवळचे क्षेत्र आहे हळदी मातुबा आहे दरडी आहे किंवा जे जिरायत क्षेत्रामध्ये जी काही गावं आहेत जवळची असतील आपल्या शहराची तालुक्यातील असतील अशा ठिकाणी आपण मिलेटसाठी निश्चितच घेऊ शकतो. असं काही ते अवघड नाही आहे त्याच्याबद्दल टेक्निक काही एवढं अवघड नाही. आज जसे आपण ज्वारी बाजरीसाठी पीक घेतो त्याप्रमाणे मिलेटसाठी हे दुर्मिळ पीक आपण घेऊ शकतो आणि आपल्या आरोग्यामध्ये मूल्यवान पदार्थ आपणही खाऊ शकतो आणि बाकीच्या ग्राहकांनी आपण आपलं आरोग्य देऊ शकतो. अशा प्रकारचं आपल्याला इथे काम करता येईल. आपण बरेच नॉलेज आतापर्यंत ऐकलं आहे. मला जो विषय मिळाला आहे तो कृषी निर्यात धोरण आणि सेंद्रिय शेती. तर आपण जर कृषी निर्यात धोरणाचा विचार केला अवघड तसा विषय तुम्हाला अवघड वाटेल परंतु आपण जे आतापर्यंत उत्पादन घेतलं आहे शेतीमध्ये असेल किंवा जे काही तुम्ही आता प्रक्रिया उद्योग ऐकले असेल परंतु याच्या पुढची स्टेप तुम्हाला आहे कृषी निर्यात म्हणजे आपण जे काही वेगवेगळ्या पदार्थ बनवणार आहात वेगवेगळे उत्पादन घेणार आहात त्याच्यामध्ये आपले फळे असतील भाजीपाला असेल सरांनी सांगितलं तुम्हाला दूध आणि दुग्धजन्य पदार्थ असतील मत्स्य उत्पादन असतील किंवा तुम्ही जे आता आपण जे ऐकले जे काम बोलतात हे वेगवेगळ्या प्रकारचे प्रोसेस प्रोडक्ट असतात प्रक्रिया केलेले पदार्थ असतात हे आपल्याला बाहेरच्या देशामध्ये शेजारच्या राज्यामध्ये निर्यात करण्याची खूप संधी आहे आणि तीच जी काही संधी आहे तुम्हाला आज मी तुमच्याशी थोडंसं चर्चा करणार आहे. आणि याची वेळ आपल्यावरती का आली किंवा निर्यात धोरण राबवण्याची वेळ आपल्यावरती का आली ते आपण गेले जर पाहिलं की आपण 1970च्या दशकामध्ये ज्यावेळेस 60 ते 70 मध्ये आपल्याकडे हरित क्रांती झाली मोठ्या प्रमाणात उत्पादन झालं आणि त्यावेळेस जमीन जी होती आपली
त्यावेळेस पर माणसाची जमीन होती ती 4 एकर होती सरासरी भारत देशात. त्याच्यानंतर आज आपण जर पाहिलं तर पर माणसाची जमीन झाली 1 ते 6 हेक्टर. म्हणजे आपण 4 ते 5 पटीने जमीन कमी झाली आणि लोकसंख्या तर बघत आहोत मोठ्या प्रमाणात वाढल्या. त्याच्यामुळं आपलं असं अवस्था झालेली आहे की भारत देशामध्ये म्हणा महाराष्ट्रामध्ये आपण पिकाचं उत्पादन खूप घेतलं, म्हणजे वेगवेगळ्या तंत्रज्ञान आले वेगवेगळ्या शिफारशी सांगितल्या त्याप्रमाणे आपण उत्पादन घेत गेलो, परंतु आपल्याला उत्पादन मिळालं परंतु फायदा पर एकरी जो फायदा आहे पर एकरीचं इन्कम आहे ते कमी प्रमाणात मिळत गेलं. म्हणजे आपल्याला आपल्या उत्पन्नाला हमी व्हावं किंवा आपल्या उत्पन्नाला जे काही पैसे मिळाले त्या प्रमाणात मिळत नाही. म्हणून आपल्याला या पुढच्या काळामध्ये आपण उत्पादन वाढवलं परंतु आपल्याला उत्पादकता वाढवायची आहे. कुठल्याही पिकामध्ये जर गेलं तर आपल्याला उत्पादकता वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे? उत्पादन वाढवण्यासाठी आपल्याला जमिनीचं आरोग्य सेंद्रिय पद्धतीने आपलं पीक व्यवस्थापन केलं पाहिजे. त्याच्यानंतर आपण सेंद्रिय बरोबर केमिकलचा अवलंब केला पाहिजे, काही जीवाणू खताचा अवलंब केला पाहिजे. असं जर आपण वेगवेगळ्या पद्धतीने जर शेती करत राहिलो तर आपल्या जमिनीची उत्पादकता निश्चितच वाढणार आहे आणि आपल्याला उत्पन्नही चांगलं मिळेल, चांगल्या क्वालिटीचं मिळेल. चांगलं मिळेल म्हणजे आपल्याला विषमुक्त अन्न निर्माण करणं गरजेचे आहे. आपण ज्यावेळेस निर्यातीचा विचार करतो त्यावेळेस आपल्याला त्या पिकामध्ये त्या उत्पादनामध्ये तुम्ही जे काही बनवणार आहात, जे उत्पादन घेणार आहात त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं शरीराला हानिकारक असं रसायन त्या याच्यामध्ये सापडलं नाही पाहिजे, तरच आपलं उत्पन्न किंवा आपलं जे प्रॉडक्ट आहे ते बाहेरच्या देशामध्ये निर्यात होऊ शकते. म्हणून आपल्याला निर्यात करायचं असेल तर आपल्याला विषमुक्त किंवा तुम्हाला रसायन अंश विरहित उत्पादन करावं लागेल. त्याच्यासाठी आपल्याला निर्यात धोरणाचा विचार करायचा आहे. आज भारत देशामध्ये स्वातंत्र्य झाल्यानंतर पहिलं निर्यात धोरण 2018 साली आहे. बघा, भारत देश स्वतंत्र झाला 1947 साली आणि भारताचं निर्यात धोरण 2018 साली आलं. कारण आपल्याकडे भरमसाठ लोकसंख्या वाढत होती आणि आपल्या आहे त्या लोकसंख्येला आपल्याला अन्नधान्य पुरवायचं होतं. परंतु कालांतराने असा विचार आला की आपण आता सरकलं जावं, म्हणजे आपल्याला जे काही लोकसंख्येला उत्पादन लागतं त्याच्या कितीतरी पटीने आपण उत्पादन करत आहोत, त्याचं स्टोरेज केलं जातं आणि अशा प्रकारचं जर अन्नधान्य फळे भाजीपाला किंवा जे समजा कृषीशी निगडीत जे काही बाकीचे उत्पादने आहे ते आपण निश्चितच आता निर्यात करू शकत आहोत. त्याच्यामुळे आपल्याकडे कृषी निर्यात धोरण भारत सरकारने 2018 साली आणलं. त्याच्यामध्ये आपण महाराष्ट्र राज्याचा जर विचार केला तर अगदी यावर्षी म्हणजे 25 फेब्रुवारी 2022 साली महाराष्ट्रामध्ये कृषी निर्यात धोरण बघा आपल्याकडे किती म्हणजे उशिरा हे भारत देशामध्ये 2018 महाराष्ट्रामध्ये 2022 साली आहे. म्हणजे आपल्याकडं निर्यात करण्यासाठी जी काही देश पातळीची संस्था होती आंबेडा नावाची ती आपल्याकडे 23 फेब्रुवारी 1986 स्थापन झाली, ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे उत्पादनं असतील, फळे असतील, भाजीपाला असेल किंवा तुमचे वेगवेगळे पदार्थ असतील प्रक्रिया केले ते सुद्धा आपण एक्सपोर्ट करण्यासाठी केंद्र सरकारने 1986 साली स्थापन केलं. आज तागायत आपण कृषी निर्यातमध्ये किंवा आंबेडामध्ये आपण कुठल्याही प्रकारचं रजिस्ट्रेशन करत नाही किंवा नोंदणी करत नाही. आपल्याला निर्यात करायचं जर म्हटलं तर आपल्याला कुठल्याही प्रकारचं आंबेडामध्ये नोंदणी करू शकता. त्याच्यामध्ये विनामूल्य नोंदणी आहे. त्याचा फॉर्म आपल्याकडे 16 उपलब्ध होईल. त्याच्यामध्ये आपण सगळ्या प्रकारचे फळे भाजीपाला अन्नधान्य वेगवेगळ्या प्रकारचे प्रोसेसर प्रोडक्ट असतील, कडधान्य असतील, बिया किंवा दुग्धजन्य पदार्थ असतील किंवा भाजीपाल्याचे विविध पदार्थ असतील, हे सगळे पदार्थ तुम्ही बाहेरच्या देशामध्ये औषधाचे पदार्थ असतील, औषधी वनस्पती असतील, तुमचे फुलांचे प्रोडक्ट असतील किंवा ऑर्नामेंटल आपल्याकडे बऱ्याच काही नर्सरी एक्सपोर्ट करतात. अशा प्रकारे आपण सगळ्या प्रकारचं निर्यात करू शकतो आणि निर्यात करून आपल्याला चांगल्या प्रकारचं उत्पन्न शेतकऱ्यांसाठी मिळू शकतं. तर निर्यातीला चालना देण्यासाठी निर्यात धोरण लागतं. आता या निर्यात धोरणाचा उद्देश काय आहे? निर्यात धोरणाचा उद्देश असा आहे की आपल्या राज्यातील किंवा देशातील आपलं पीक उत्पादन जे आहे त्या आपला निर्यातीमध्ये चालना मिळाली म्हणजे हा पहिला उद्देश. म्हणजे जास्तीत जास्त आपली निर्यात झाली पाहिजे. निर्यातीतून आपण उत्पादन घेतलं पाहिजे. हे फळाचं निर्यातीतून उत्पादन कसं घ्यायचं, भाजीपाल्याचं कसं घ्यायचं हा वेगळा पाठ आहे. त्याला आधी तास 2 तास म्हटलं तरी आपण त्याच्यावर वेळ लागू शकतो. असं आपल्याला निर्यातीत उत्पादनाच्या वाढीसाठी आपल्याला चालना द्यायची. त्याच्यानंतर आपल्याला निर्यातमध्ये पायाभूत सुविधा निर्माण करायच्या. जे काही समजा आपल्या देशातून किंवा राज्यातून निर्यात होते ते आपल्या बंदरातून किंवा रेल्वे मार्गाने निर्यात होते. अशा ठिकाणी आपल्याला पायाभूत सुविधा निर्माण करायच्या जेणेकरून तेथे पॅक हाऊस असेल, कोल्ड स्टोरेज असेल, शीत साखळी त्याच्यामध्ये तुमचं पॅकिंग, ग्रेडिंग, प्री कुलिंग आणि त्याच्यानंतर माल आपला बाहेरच्या देशामध्ये
आपण पाठवू आणि तेथील